छत्रपती संभाजी महाराजांची कसबा संगमेश्वरला मुकर्रब खानाच्या मार्फत अटक झाली. ही गोष्ट ज्यावेळेस रायगडावर गेली त्यावेळेस रायगडाची परिस्थिती काय असल्याचा आपण विचार केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये संताजी खंडोबल्लाळ त्यांच्यासोबत काही इतर मावळे रायगडावर जात आहेत. येसुबाई राणे साहेबांना बातमी देत आहेत संभाजी महाराजांना अटक झाली. दुसरीकडे त्या बादशाहच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांचा छळ करणं चालू आहे. की स्वराज्याचा वारसदार कोण आहेत? राजाराम छत्रपती. स्वराज्याच्या वारसदारानं रायगडच्या बाहेर जावं, बाहेरून जुल्फिकार खानाच्या या इतिकाद खानाच्या सैन्यावर हल्ले करावेत, मराठ्यांची राजधानी वाचवावी. आपण मराठ्यांसोबत राहणं हे कदाचित आत्महत्या आपल्या आयुष्याची असू शकेल. आपण मराठ्यांना सोडणं गरजेचं आहे. आणि या रायगडाच्या परिसरातली जी काय मंडळी आहेत ही सगळी मंडळी मराठ्यांना सोडून औरंगजेबाला जाऊन मिळाली. इतिकाद खानानं त्याचं काही सैन्य या राजाराम महाराजांना पकडला प्रतापगडला पाठवले. आणि 19 वर्षाचा तरुण मंचकारोहण झालेला छत्रपती 19व्या वर्षी डिसिजन घेतोय. या प्रतापगडनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहिला आपल्याला माहिती आहे, पण या प्रतापगडनी राजाराम महाराजांचा पराक्रम पाहिलाय. 19 वर्षाचा छत्रपती हत्तीवर बसून युद्ध करायला निघालाय. या पन्हाळगडावर असताना राजाराम महाराजांकडं 2 अतिशय खमके कार्यकर्ते आहेत. एकाचं नाव आहे संताजी घोरपडे आणि दुसऱ्याचं नाव आहे धनंजय जाधवराव. ह्यांना अजून संताजी घोरपडे कोण हे कळलेलं नाही आहे. यांच्या मनामध्ये फक्त मराठ्यांची भीती आहे की मरायचं नाही आहे, जिवंत राहायचं, पण बादशाह सांगायचं आम्ही कर्तृत्व गाजवलं. आपल्यासमोर कायम प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं मोठं बलिदान झालं, त्यांची दुर्दैवी हत्या झाली आणि या हत्येचा बदला मराठ्यांनी परत कधी घेतला का नाही? तर त्याचा पहिला बदला घेणारे होते संताजी घोरपडे. सर्जा खानाच्या बायका पोरांनी हातात खंजीर घेतलेत आत्महत्या करण्यासाठी. त्यावेळेस या दुसऱ्या हंबीरराव मोहित्यांनी वचन दिले की तुमच्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा आमच्याकडून धोका होणार नाही, सन्मानाने आमच्यासोबत चला. सर्जा खानाला फटका बसलाय. सुरुवात झाली आहे. मुघलांना कळायला लागलं संताजी घोरपडे काय. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडला आलेत. प्रचंड थरारक प्रवास आहे. मागचा कार्यक्रम हा एका छत्रपतींच्या आग्रा ते राजगडवर होता. त्या एका घटनेमधून मराठ्यांचं राज्य पुन्हा एकदा स्थापन झालं आणि या घटनेमधून मराठ्यांचं स्वराज्य पुन्हा एकदा स्थापन झालं. आणि म्हणून हा रायगड ते जिंजी प्रवास आजचा विषय आपण निवडला आहे. राजाराम महाराजांनी या स्वराज्याचा लढा उभा केला. किती जणांच्या जीवावर? परशुराम पंत प्रतिनिधी आहेत, शंकराजी नारायण आहेत, रामचंद्र पंत अमात्य आहेत, संताजी घोरपडे आहेत, धनंजय जाधवराव आहेत, नेमाजी शिंदे आहेत, हनुमंतराव निंबाळकर आहेत. त्याच्या खाली सगळं मराठ्यांचं राज्य आहे. त्याच्यावर हे 7 जण आहेत, त्याच्यावर राजाराम महाराज आहेत. ही मराठ्यांची अशी ही ट्री डायग्राम आहे ज्यांनी राज्य सांभाळलंय. या 7 जणांनी जो काही धुमाकूळ घातला आहे त्याच्यामध्ये पण 6 जणांचा 50%, उरलेला 50% एकटा संताजी घोरपडे. कुणाला सुट्टी दिली नाही, कुणाला सुद्धा नाही. किती जणांना त्या जिंजीला गेलेत, राजाराम महाराजांना भेटले. बरं इमॅजिन करा, हा जुल्फिकार खान आहे ज्यानं रायगड जिंकलाय. इतिकाद खान नाव त्याचं आहे, त्याला औरंगजेबाने पदवी दिली जुल्फिकार खान. आणि हा जुल्फिकार खान औरंगजेबाच्या आज्ञेने रायगड जिंकल्यानंतर मोठ्या घमिंडीत जातो जिंजी जिंकायला. जिंजीला वेढा घालून बसलाय. संताजी घोरपडेंनी कमीत कमी आहे ना या पिरियडमध्ये 50पेक्षा जास्त वेळेस राजारामांची भेट घेतली. कसला वेळा या? त्याच्या पुढची गोष्ट, राजाराम महाराजांनी जिंजीमध्ये बसून डचांना पॉंडिचेरी विकायचा डिसिजन घेतलाय फ्रेंचांकडून. हे सगळं चाललंय जिंजीमध्ये. जुल्फिकार खान कुठे? जिंजीच्या बाहेर आहे. पॉंडिचेरी विकण्याचे प्रकार चाललेत आतमध्ये बसून. फ्रेंच लोक येत आहेत, डच लोक येत आहेत, इंग्रज लोक पण इंटरेस्टेड आहेत, आम्हाला पण पाहिजे. हा कसला वेळा घातलाय? ही कुठली सिस्टीम आहे अशी जगातली? या संताजी घोरपडेंनी सहज गेले राजाराम महाराजांना भेटायला. त्यांना कळलं असेल जुल्फिकार खान जरा जास्तच त्रास द्यायला आहे, वेडा बळकट करत असेल, ह्यांना घुसू दिलं नसेल आतमध्ये. छापेमारी करताना कुठंतरी लय असं शौर्य दाखवलं असेल या मुघलांनी, कुठंतरी इगो हट झाला असेल भाऊचा. संताजी घोरपडेंनी 15,000चं सैन्य घेतलंय. या जुल्फिकार खानाचा एकनिष्ठ सेनापती अली मर्दान खान, या अली मर्दान खानाची चौकी पहाऱ्याची जिथं जागा आहे त्याच बाजूनी संताजी घोरपडेंनी हल्ला केलाय. अली मर्दान खानला अजून कल्पना नाही आहे, तो दख्खन येतं ना, म्हणजे आपलं कर्नाटकात आहे ना खाली. इकडं वर सर्जा खानासोबत काय झालंय, जाननेसर खानासोबत काय झालंय, कुणाला कसं पकडलंय, कुणाचा कसा कार्यक्रम, काहीच आयडिया नाही आहे खाली दक्षिणेमध्ये. आणि या अली मर्दान खाननं संताजी घोरपडे काय प्रकरण आहे, किती सैन्य आहे, कसं अडवायचं आहे, कसं रोखायचं आहे, कसलीही आयडिया, कसलंही आदर्श समोर न ठेवता
संताजी घोरपड्यांच्या विरोधामध्ये 10,000 सैन्य खडं करून तो लढायला उतरलाय. आणि खरंच हिंमतवान आहे. अली मर्दान खान खरंच चांगला माणूस होता, कदाचित त्यांच्यातला. कारण त्याच्या जेवढ्या जेवढ्या लढायांचं वर्णन येतं तिथे तिथे त्यानं प्राणपणाने लढाई केल्याचे आपल्याला उल्लेख वाचायला मिळतात. औरंगजेबाने पण भयंकर कौतुक केलेलं आहे त्याचं. या अली मर्दान खानानं संताजी घोरपड्यांच्या विरोधामध्ये युद्ध सुरू केलं. बहेर या नावाच्या जमातीचे त्याच्याकडे शिपाई आहेत 3 ते 4,000. लढाई सुरू झाली, अर्धा एक घटका झाली, म्हणजे 1-1.5 तास झाला असं लढाई सुरू होऊन. आणि अचानक त्याच्याकडच्या त्या 3 ते 4 सैनिकांनी, पायदळ सैनिकांनी शस्त्र खाली ठेवले. पार्टी बदल दिया, डायरेक्ट मुघलांकडून मराठ्याकडे. कळलंच नाही. आत्ता तरी तो आता हित आहे. 4,000चं सैन्य फुटलंय अली मर्दान खानाचं. जुल्फिकार खानाला या गोष्टीचा भयंकर त्रास झालाय. संताजी घोरपड्यांनी कोणालाच सोडलेलं नाहीये. आणि संताजी घोरपड्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेले जे काही पराक्रम आहेत त्याचा कळस म्हणजे दोड्डेरी. कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, दोड्डेरीचा लढा म्हणजे मराठ्यांच्या गरिमी काव्याचा परमोच्च शिखर आहे, परमोच्च कळस आहे. आणि या दोड्डेरीला घडलं काय? तर दोड्डेरीची मजा अशी आहे, कासिम खान किरमानी नावाचा एक सरदार आहे. हा तोच कासिम खान आहे ज्यानं रामशेजला वेढा घातला आणि 2.5 वर्षामध्ये रामशेज पहिल्यांदा त्यानं फितुरी करून जिंकलाय. या कासिम खानाला सिरा नावाचा एक प्रांत आहे या कर्नाटकमध्येच. त्या सिरा प्रांताचा प्रांताधिकारी किंवा तिथला कलेक्टर म्हणू आपण, तिथला एक सरदार म्हणू आपण, म्हणून त्याची नेमणूक झालेली. आणि या कासिम खानाला औरंगजेबाने ऑर्डर दिली की संताजी चाललंय बघ जिंजीला, पकड त्याला रस्त्यामध्ये कुठेतरी. कासिम खानाचं ठरलंय पकडायचंय. पण तिथून जवळच आधुनीचा किल्ला आहे आणि तिथं औरंगजेबाचा नातू आहे खानजात खान. त्याचं नाव बक्षी रहुल्ला खान म्हणून आपण इतिहासामध्ये वाचतो. त्याच्या बापाचं पण नाव रहुल्ला खान आहे, याचं पण नाव रहुल्ला खान आहे. आणि त्याला पदवी दिली होती खानजात खान. आणि हा खानजात खान त्या किल्ल्यावर आहे. प्रोटोकॉल तोडल्यासारखं होईल. यानं काय केलं, स्वतःसोबत 10-15 हजाराचं सैन्य घेतलं. आपल्यासोबत भरजरी जे काही तंबू बिंबू आहेत, पेशखाना त्याला त्यावेळेस म्हणायचे, की जर एखादं सैन्य निघत असेल, सपोज आता पुण्यामध्ये औरंगजेब असेल तर औरंगजेबाचा पेशखाना उद्या त्याचा मुक्काम जर लोणावळ्यामध्ये असेल तर लोणावळ्याला 1 दिवस आधीच जायचं. तिथं सगळी राहण्याची व्यवस्था करून ठेवायचं. ज्यावेळेस औरंगजेब तिथं जाईल, लोणावळ्याला मुक्काम करेल, त्यावेळेस तो पेशखाना तिथून पुढं एक मुक्कामाला खोपोली टोलना केला जायचा. ही पेशखान्याची त्यावेळेसची पद्धत होती. हा पेशखाना सोबत घेतलाय, उंचे तंबू घेतलेत चांगल्या वस्त्राचे. आणि हा कासिम खान निघालाय, खानजात खानला उचललंय, मुराद खानला उचललंय, तोफखान्याचा अधिकारी मीर आतिश, तोफखान्याचा अधिकारी सफशिकन खान, त्याला उचललंय. आणि राव दलपत बुंदेलाचा मुलगा आहे राव रामचंद्र पंत बुंदेला, या रामचंद्राला उचललंय. आणि हे सगळेजण मिळून निघालेत संताजी घोरपड्याचा पाठलागासाठी. कसा? आदल्या रात्रींनी पार्टी केली, शिस्तीत मेजवानी केल्याचे इतिहासामध्ये उल्लेख आहेत. आणि या सगळ्या पूर्ण प्रसंगामध्ये ज्यावेळेस हा कासिम खान, खानजात खान हे सगळेजण पार्टी करत होते आणि रात्री झोपले, त्यावेळेस मध्यरात्रीमध्ये या कासिम खानाला कळालं की संताजी आपल्याजवळून 5 कोसावरून चाललाय. आता हे कळालं नाही, त्याला सांगितलं होतं, हे त्याला आधी कळालं नाही आणि कळेपर्यंत खूप उशीर झाला. पण हा रातोरात उठला, स्वतःचं सैन्य घेतलं, फक्त खानजात खानचं नाही, मुराद खानचं नाही, सफशिकन खानचं नाही, कोणाचंच नाही, स्वतःचं सैन्य घेतलं आणि संताजी घोरपड्यांच्या विरोधामध्ये रात्रीच युद्ध करायला गेलाय. आणि 1-1.5 तासानंतर त्या खानजात खानला गोंधळाच्या आवाजाने जाग आली. त्याला कळलं की कासिम खान एकटाच युद्ध करण्यासाठी गेलाय संताजी घोरपड्यांच्या विरोधामध्ये. कासिम खान त्या युद्धाला गेला म्हणून, आपला एक सरदार तिकडे गेला म्हणून या खानजात खाननी गडबड केली, आपलं सगळं सैन्य बिन्य जमा केलं आणि हा सुद्धा त्या कासिम खानला मदत करण्यासाठी गेला. आपल्याला वाटेल की एका सरदाराची मदत करायला दुसरा सरदार किती तत्परतेने गेला. औरंगजेबाच्या नजरेमध्ये क्रेडिट खाण्यासाठी कोण जाणार ह्याची ती स्पर्धा होती. कासिम खानने जर संताजीला मारलं तर मला कसं क्रेडिट मिळेल, मला बढती कशी मिळेल, माझं नाव कसं होईल. त्यानं त्याला नाही मारलं पाहिजे, मी मारलं पाहिजे. प्रोटोकॉलनुसार खानजात खान हा कासिम खानच्या वर आहे. जर तिथं कासिम खानने जरी मारलं तरी तिथं नाव होणार आहे खानजात खानचं. म्हणून ह्याची गडबड आहे जायची युद्धाला. हा पण गेलाय. कासिम खान, खानजात खान, मुराद खान, तो सरजा खान, आपलं सफशिकन खान, रामचंद्र बुंदेला, सगळ्यांचं मिळून सैन्य होतं 50,000. संताजी घोरपड्यांकडे सैन्य होतं 15,000. फरक बघा केवढा आहे. 2 दिवस युद्ध केले मराठ्यांनी, 2 दिवस. दुसऱ्या दिवशी खानजात खानाच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. अडचण अशी झाली आहे की हे आले या बाजूने, संताजी घोरपडे होते इथं
युद्ध सुरू जाताना हे सगळं असं गोल फिरलं. जिकडून ते आले त्या सिरा प्रांताच्या रस्त्यावर संताजी घोरपडेंचं सैन्य आलं. आता वापस तर जाता येत नाही, परत कसं जायचं सिऱ्याला? संताजी घोरपडेमध्ये उभा आहेत. कळलं, जवळच एक दोड्डेरी नावाचं गाव आहे, तिथे एक छोटीशी गडी आहे. त्या गडीमधला किल्लेदार मुघलांचा आहे. त्याच्या बाहेर खूप मोठा तलाव आहे, राणी लेक म्हणून आज पण तो प्रसिद्ध आहे. आणि त्या दोड्डेरीला कारण जेवण संपलंय, जेवायला मराठ्यांनी वेळ नाही दिला. ते तसली पद्धत नसते की सूर्यास्त झाला की युद्ध बंद. मला वाटलं मग युद्ध बंद, तोपर्यंत चालू. रात्री पण कार्यक्रम चालूच असायचा, कारण संताजी घोरपडे एकटे नसायचे ना. ते बरोबर पार्टिशन करायचे. 5,000 पहिले मी जाणार, मला पहिले जाऊ दे, त्याच्यानंतर तू ये, तो पण मी रेस्ट करतो, झोप बीप काढतो, मस्त भाकरी काय असेल तो कार्यक्रम मस्त निवांत, मग परत मी जाणार. हे सगळं सिस्टमॅटिक असायचं त्यांचं. आणि इथं तसं नाही, इथं चढाओढ आहे, इथं स्पर्धा आहे. सगळं एकदाच ओढबडून खायची सवय. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मुघलांचं सैन्य पिछेहाट होत होत दोड्डेरीपर्यंत आलं. तर दोड्डेरीच्या किल्लेदारांनी बघितलं की एवढं मोठं सैन्य चालून येतंय. 50,000चं सैन्य होतं 2 दिवसाआधी. ऑक्टोबर 1695ची गोष्ट ही. 50,000चं सैन्य घेऊन निघाले होते. 20,000 सुद्धा लोक नव्हती दोड्डेरीला जाईपर्यंत. आणि मराठ्यांची 1,000 का 1,200 लोक मिळती. तर दोड्डेरीला गेले. दोड्डेरीच्या किल्लेदारांनी बघितलं मुघलांचं सैन्य येत आहे, त्यांना काय करावं? पटकन दरवाजा लावून ह्यांना आत घ्यायचं कसं? 300-400 लोक बसली, एवढी छोटी गडी येते, ह्यांना कुठं घ्यायचं मधी? बरं घ्यायला काय हरकत नाही, धान्य नाही ना तेवढं. हे तर उपाशी पुढे दिसायले सगळे तोंडावरून. कसं तरी ते रडत पडत सगळं सैन्य आलं. त्या मुघलाच्या किल्लेदारांना दरवाजा लावून घेतला त्या गडीचा, दोड्डेरीच्या. कासिम खान बाहेर आहे, खानजहान बाहेर आहे, खानजात खान बाहेर आहे, मुराद खान वगैरे सगळी मंडळी बाहेर आहेत. आता कासिम खानने आतमध्ये सांगितलंय, आम्हाला आत येऊ दे, समोर संताजी किती वेळ बाहेर ठेवणार आहे? तो आतून सांगतोय तू बाहेरच राहा. तुला आत घेण्याच्या नादात चक्करमध्ये जर ती घुसली आतमध्ये तर माझा अवघड होईल. तुला काय गोंधळ घालायचं घाल, तू बाहेर. जागला वाचला तर पुढचं पुढं बघू, हाताने विचार केला असेल ना. त्याला माहिती वाचणार नाहीच आहे, संताजी घोरपडे. कोण सोडतं? कोणीच नाही. एक अख्खा दिवस विनवणी करण्यात गेलाय. जेवढं काही सोबतचं धान्य आहे ते सगळं धान्य संपलंय. सगळं संपलं त्या दिवशी. घोड्यांना पाणी पिणी प्यायला भेटलं बिचारांना, ते बरं झालं. दुसऱ्या दिवशी कासिम खानाकडचं सगळं धान्य संपलं, सगळ्यांना भुका लागल्या. सैनिक 15-20 हजाराचं सैन्य म्हणजे चेष्टा आहे का? त्या गडीला वेळा कसा? आता ती सिच्युएशन बघा, गडीच्या आतमध्ये 300-400 लोक आहे. ती गडी, त्या गडीच्या बाहेरून 15-20 हजाराचं कासिम खानाचं सैन्य, आणि त्याच्या बाहेरून मराठी सगळ्यात मोठा राहून. बाहेर जायचा प्रश्नच नाही, आत याला संधी नाही. करायचं काय यांनी? धान्य संपलंय. यांनी विनवणी केली, बाबा तू आत नाही घेते ना, धान्य दे. धान्यासाठी त्या दरवाजा उघड. किल्लेदार मला नाही, तटबंदीवर जातो, तिथून धान्य खाली टाकतो. म्हणलं ठीक आहे चालेल, टाक म्हणला धान्य. तो म्हणला तसं नाही, पहिले पैशाच्या थैल्यावर द्या. मुघलांचा सरदार आहे, ह्याच्यापेक्षा हायर रँकिंग ऑफिसर तिथं आलाय, औरंगजेबाचा नातू आलाय. हा म्हणतोय पैशाची थैलीवर पाठव पहिले. जितना नगद उतना धान्य जे असेल तेवढं देणार तुला खाली. आणि खरंच केलंय त्यानं तसं. बरं लिहून कोण ठेवलंय? खाफी खाननी, भीमसेन सक्सेनाने. औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासकारात, औरंगजेबाच्या अधिकृत चरित्र यांनी लिहिलेलं आहे. कशामुळे यांनी एवढ्या डिटेलमध्ये लिहिलं? ह्यांना काय इंटरेस्ट आहे? संताजी घोरपडेंच्या या दोड्डेरी प्रकरणामध्ये यांनी ही दोड्डेरी एवढ्या इंटरेस्टिंगली का लिहिली असेल? कारण खाफी खानाचा बेस्ट फ्रेंड आहे मुराद खान, दोड्डेरीच्या युद्धात आहे. भीमसेन सक्सेनाचा बेस्ट फ्रेंड आहे रामचंद्र पंत, दोड्डेरीच्या लढ्यात आहे. आणि या दोघांनी नंतर बसून यांना गोष्टी सांगितल्या. भाऊ बस तुला सांगतो काय झालं. त्या दोड्डेरीमध्ये हे सगळं असला हा तमाशा चालू असताना कासिम खानाला एक आयडिया सुचली. तो म्हणला की मुराद खान, सफशिकन खान, तुम्ही जरा लांब जा, पलीकडे जाऊन पायरे द्या, तिकडून हल्ला नाही केला पाहिजे. त्याचे दुसरे जे अधिकारी त्यांना पण लांब पाठवले. ह्याच्या मागे त्याची एक टेक्निक होती. तो पहाऱ्याला निघाला, आपलं सैन्य कसं कसं विखुरलं गेलं, कुठं कुठं व्यवस्थित ठेवलंय हे सगळं पाहण्यासाठी. तो त्या दोड्डेरीच्या गडीला असा वेडा मारण्यासाठी म्हणून निघाला. त्यासोबत खानजात खान होता.
या कासिम खानाला आहे ना 2 दिवस झाले तिथं मुक्काम करत होता, विनवण्या करत होता, बाबा मला आतमध्ये येऊ दे, मला आतमध्ये येऊ दे, मला आतमध्ये येऊ दे. आतला किल्लेदार घेत नव्हता. हा स्वाभिमानी आहे ना एकदम. हा म्हणला माझ्या हातात आहे ना, मी दरवाजा तोडू शकतो आज, पण मी स्वाभिमानी आहे. नाही म्हणलं दरवाजातून जाणार नाही, तटबंदीहून जाणार. तटबंदीला माळा लावल्यात. कासिम खान रात्री तटबंदी चढलाय आणि आत उडी मारली. निब्बर मारलाय आतल्या लोकांनी. मार खाऊन पण भाऊ आताच थांबलाय. आता हे खांजात खाल्लं कळलं असं पण जाता येते. तो पण बादचा कार्यक्रम त्यांनी पण केला त्याचा, पण घडीत आलोय ना. आणि ही आपल्यावर खूप मोठी गेम झाली. हे मुराद खानला कळेपर्यंत उशीर झाला होता. पण अनुकरण करायला मुघल कोणाचंही चुकत नाही. मुराद खान, सफशिकन खान, मुराद खानाच्या सोबत असणारी तर सरदार रामचंद्र बुंदेला, हे सगळ्यांनी त्या किल्ल्यामध्ये त्या गडीमध्ये माळा लावून उड्या मारायला सुरुवात केली. सगळे आत गेले. आत गेला सफशिकन खान मोठ्या गुरमीमध्ये. हे सगळे लिहिलंय त्या खाफी खानाने लिहिलंय. हा आतमध्ये गेल्यानंतर तो सफशिकन खान मोठ्या गुरमीत म्हणला मुराद खानाकडे बघून, कसा आलो आत. त्याच्यासोबत असलेला तो रामचंद्र बुंदेला म्हणतो, अरे ठू तुझ्या जिंदगीवर, उड्या मारून आतोय, मार खाल्लाय आपल्याच लोकांकडून. गेले आतमध्ये. आत गेले, दरवाजा उघडला रॉयलमध्ये. जेवढं होईल तेवढं सैन्य आतमध्ये घेतलं. आणि मजेची गोष्ट अशी आहे, 300-400 लोकांची ती गडी आहे. 5-6 हजार लोक मध्ये घुसलेत. अशी होती सगळी. आम्हाला जागा नाही, खरंच नव्हती. म्हणजे या खाफी खाण्याने वर्णन करून ठेवलंय की त्या घोड्याला गवत कुठलंय आणि समोरच्या घोड्याची शेपटी कुठली आहे कळत नव्हतं. ती शेपटी चावायचं घोड्या समोरची. ही असली परिस्थिती यांची. दहशत कोणाची? संताजीवर. सगळं आज चालू आहे. हा सगळा प्रकार आतला 2 दिवसात धान्य संपलंय आतलं सुद्धा. तो किल्लेदार डोक्याला हात लावून बसलाच. काय चालू आहे हे? माझा तर संबंधच नाही. मला त्या संताजी घोरपडीशी घेणे देणं नाही आहे, कासिम खानाशी घेणे देणं नाही आहे. मी माझं सुखात जगतोय. माझी छोटीशी गडी, 300 लोक, मस्त जेवण बिवण बाजूला, आयुष चालली आहे माझी. हे कुठं आलं आयुष्यात माझ्या? आत गेले त्यांना जरा सहारा, बाबा कसं का असताना जगू बिगू येतच ह्या तटबंदीच्या आतच, इथून बाहेर नाही. तर मरण चालेल, इकडं नाही. इकडे गेले की मग यादीच असती. हा ह्याचे किती, त्याचे किती. 3 दिवस झाले, आतलं धान्य संपलं. आतमधल्या काही झोपड्या होत्या, त्या झोपड्यावरचं वाळलेलं गवत काढलं, घोड्यानं टाकलं, ते पण संपलं. काहीच नाही हातामध्ये. मुघलांनी स्वतःचीच घोडी कापली आहेत, ती खाल्ली. पर्याय नाही, करणार काय? जागायचं आहे ना. आपण जगलो तर दुसरा घोडा घेऊ. आपणच नाही राहतो, त्या घोड्याला काय करायचं आहे? बरं ह्याला ना कोणाला पैसे द्यायचे आहेत ना, ह्याला संतांची घोरपडे मारणार आहेत, काहीच नाही ना. हे आपलं हे नाही तर ते कोणतरी बसणारच आहे अंगावर ह्याच्या. स्वतःचा जीव वाचवायचा आहे ह्यांना. एवढा सगळा हा प्रकार चालू आहे तिथं. कासिम खानाला आहे ना अफूचं भयंकर व्यसन आहे, प्रचंड व्यसन आहे कासिम खानाला. आजपर्यंत माहीत नाही तो मेला कसा. खाफी खान म्हणतो अफू मिळाला नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली, आणि भीमसेन सक्सेना म्हणतो अति अफू खाल्ल्यामुळे हायची आत्महत्या केली आहे किंवा ह्याचा जीव गेला. कसा का असा ना, पण हा सुटला. संताजी घोरपडेंच्या तडाख्यातून हा सुटला. पण आता खानजात खान राहिला ना, आणि सगळे बघायला गेले ह्याच्याकडं, खानजात खानकडं लीडर म्हणून. कसलं लीडर? हा विचार करतो कॉम्प्रोमाइज कसं करायचं. मग त्यानं पुढं गेला बालकिशन नावाचा त्याचा मोहरा, आणि संताजी घोरपडेंसोबत बोलणी करण्याची त्याची तयारी सुरू झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये युद्धामध्ये हारून त्या दोड्डेरीच्या गडीला हे मुघल येऊन पोचले. त्याला झाले 10 दिवस, आणि गडीच्या आतमध्ये येऊन झालेत 8 दिवस. 8 दिवसामध्ये काहीसुद्धा राहिलेलं नाही आहे, काहीसुद्धा राहिलं नाही यांच्याकडे. खायला नाही, काय नाही, काय नाही. मराठ्यांनी काय केलं असेल? दोड्डेरीची गडी आहे, मराठे काय करायचे, कुठून तरी काहीतरी खायला घेऊन यायचे. गडीच्या खालून आत सैन्याकडं पाणी नाही हो प्यायला. ते कुठले दगडून तोफावर कुठून त्याच्यावर ओढवणार, मराठ्यांवर लढणार आणि दगड टाकणार, काहीच नाही. आपले तटबंदीवर असे बघत बसायचे मराठ्यांकडे. मराठे खाली काय करतात? जिलबी. वाह, सुंदर. तरसवले मराठ्यांनी, तरसवले अन्नाला. आहे नाही ते काढून द्यायचे मुघल. हे घे, मला खायला दे. मराठी सगळं घ्यायचे, पुरचुंडीत बांधायचे. ज्यानं दिलं त्याला द्यावं का? किल्ले चाक, ज्याचं नशीब त्याला.
त्या छोट्या पोरचुंडीसाठी आतमध्ये भांडणं चालली आहेत. हे किती विदारक दृश्य आणि ही मुघलांची तस्करांनी लिहून ठेवले. त्या औरंगजेबाने वाचलं असं त्याला काय गाण वाटलं असं. मराठ्यांनी अशी ब्लॅकमेलिंग केली, सगळंच काढून घेतलं, काय हाय नाही ते सगळं काढलं. 16 दिवस झाले. आता मात्र खानचा जीव खालीवर व्हायला लागेल. काही पण कर बाबा, कॉम्प्रो कर म्हणून त्या बालकिशनला पाठवून दिलं गडीच्या बाहेर. तोपर्यंत तिकडं औरंगजेबाला कळलंय कासिम खानला अडकवलंय, आपला भाचा माझ्या मावशीचा पोरगा त्याला तिथं अडकलंय, त्याला मला वाचवायचंय. त्यांना पाठवला हिम्मत खान नावाचा सरदार. हा हिम्मत खान संताजी घोरपडे चालून येतोय. संताजी घोरपडे म्हणतायत गडीकडे लक्ष द्या, जरा आलोच. पण तोपर्यंत बातमी आली, राजाराम महाराजांनी या हिम्मत खानाच्या विरोधामध्ये सैन्य पाठवण्यासाठी तिकडून कुठले तरी सरदार पाठवले आणि परस्पर हिम्मत खानाच्या विरोधामध्ये राजाराम महाराजांनी जे काही सैन्य पाठवलं ते पाठवून संताजी घोरपडेंना प्रोटेक्शन दिलं किंवा त्यांची रक्षा केली. त्या हिम्मत खानाचा तिथं निकाल निघाला. संताजी घोरपडेंना काही दोड्डेरी सोडून जाण्याची वेळ नाही आली. आणि इकडं बालकिशन संताजी घोरपडेंच्या छावणीमध्ये येऊन पोचला. बालकिशननी कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली, आटीबिटी विचारायला सुरुवात केली. 2 अटी घातल्या. म्हणजे मराठे खूप साधे सरळ साधे बोळे, आमच्या समीर खूप साधे अटी घातल्या. पहिली अट, आहे नाही ते सगळं काढायचं आणि इथून जायचं, अंगावरच्या कपड्यासहित. दुसरी अट, 1 लाख रुपये खंडणी द्यायची, बस. साध्या अटी 2च. बालकिशन म्हणलं ओके, माझा पोरगा आहे, जोपर्यंत आपलं ठरत नाही जे काय तुम्हाला वाचतो खात्री पटत नाही आम्ही तुमचा शब्द पाळला आहे, माझा पोरगा ओलीच राहील तुमच्याकडं. मराठी म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. ज्यावेळेस हा सगळा प्रकार सुरू झाला त्यावेळेस या संताजी घोरपडेंना 2 खूप मातब्बर लोकांनी भेटली होती. त्यातला एक दक्षिणेतला मुसलमान होता ज्याचा औरंगजेबाच्या विरोधामध्ये राग होता. त्याचं नाव कळलं नाही तसं मला, पण हा एक दक्षिणेचा मुसलमान सरदार आहे, हा औरंगजेबाकडून भेटला आहे. आणि दुसरा चित्रदुर्गचा भैरप्पा नायक नावाचा एक सरदार आहे. त्याला औरंगजेबाच्या सैन्याने त्रास दिला होता आणि त्याच्या कासिम खानाने खूप त्रास दिला होता. त्याला पर्सनल खुन्नस काढायला 10,000 बंदूकची घेऊन आलता तो संताजी घोरपडेंना भेटण्यासाठी. खाफी खानाने लिहून ठेवले की काळे ढग जमलेत असे हे बंदूकबाजी जमले होते. काळे ढग अशी उपमा काय दिली, आता कन्नडी लोक थोडेसे वर्णाने सावळे असतात, त्या खाफी खानाने तशी तुलना केली. विचार करा, 10,000 लोक बिना कामाच्या बंदुकीतून बार उडत येईल. आधीच हे 15,000, त्यात संताजी घोरपडे, त्यात हे चित्रदुर्गचा भैरप्पा 10,000. काय चेष्टा चालली. मग ते सगळे तिथं होते. त्यात तो जो मुसलमान अधिकारी होता ना दक्षिणेतला, त्यानं हळूच संताजी सांगितलं, अरे काय करायला लागलाय तू बाबा, 1 लाख एकटा खानजात खान देईल. 7 जण येतात, 7 जण. $7 लाख पाहिजे म्हणलं, 7 लाख एकेकाकडून. बालकिशन चालला होता, बोल वापस रिटर्न आओ. आला बोला जी सरदार बोला, प्लॅन में थोडासा चेंज आहे. 1 लाख फक्त खांजात खडकडून पाहिजे, हे जरा अर्ध सांगितलं. म्हणजे 7 सरदार आहेत ना, 7 लाख. आणि आहे नाही ते सगळं सोडून जायचं, पर्याय नाही. खांजात काय म्हणलं होता, जे मागेल ते देऊ नये, जे मागेल ते. ओके म्हणला. दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी टोलनाके उभा केला. आपण मॉलमध्ये जातो पिक्चर बघायला, कसे स्कॅनर असतात, एक बॉडी स्कॅनर असतं, मग एक माणसाचं स्कॅनर असतं. असे मराठ्यांचे स्कॅनर होते. 1 जण फक्त कपडेच काढून घेणार, 1 जण फक्त दागिने काढून घेणार, 1 जण शस्त्र काढून घेणार, असे स्कॅनर होते मराठ्यांचे. अर्ध नग्न अवस्थेमध्ये बाहेर पडले ते सगळं, काही सुद्धा सोडलं नाही. मग खांजात खाननी विनंती केली, बाबा आम्ही चाललोय, काहीच राहिलं नाही आता, म्हणजे खरंच काही राहिलं नाही. आणि रस्त्यात जाताना जर तुझ्याच कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी मला पकडलं, त्याच्याकडून लुटायला काही नसलं म्हणून त्याचा राग माझ्यावर काढला. विनंती आहे, जेवायला काही मिळालं नाही, प्यायला पाणी मिळालं नाही, काहीच नाही मिळालं, तर प्रवासासाठी थोडेफार घोडेबिडे दे आणि प्रोटेक्शन दे. साधे ओळे देतो म्हणले प्रोटेक्शन. खरंच प्रोटेक्शन दिलं संताजी घोरपडेंनी त्याला.
जिथून आला होता सिरा प्रांत तिथपर्यंत घेऊन सोडले मराठ्यांनी इज्जतीत. अर्धनग्न अवस्थेत नागडं करून मारणं ऐकलं होतं, ह्यांनी अनुभवलंय. बरं, संताजी घोरपडेंनी जो काय तिथून, त्याला आजच्या भाषेमध्ये आपण खंडणी म्हणा, वसुली म्हणा, प्रोटेक्शन मनी म्हणा, प्रोटेक्शन दिलं होतं ना. म्हणजे आपण खूप चुकीचे अर्थ काढतो त्याचे. काही असो, पण जे काही मुद्देमाल संताजी घोरपड्यांना त्यावेळेस मिळाला होता त्याची किंमत 1695 साली किती होती माहिती का? 65 लाख रुपये. 1695चे 65 लाख आजची किती विचार करा. स्वराज्य असंच उभा नाही राहिले. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम, सैनिकांचं पोट हातावर असतं भाऊ, रात्री जेवायला पाहिजे, घोड्याला चारा पाहिजे, हे द्यायचं आहे, पैसे पाहिजे. पैसे कसे पाहिजे? कासिम खानसारखे सरदार होतेच की आपल्याला. आणि ही जी काही सगळी लढाई झाली दोड्डेरीची, त्या दुर्दैवी जागी आज फक्त एवढा बुरुज आहे, काहीच नाही दुसरं. अख्खी गडी भुईसपाट झालेली. त्याच्या बाजूला आजही तो राणी तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे, अजून त्या दोड्डेरी गडीला त्याचा पाणी पुरवठा होतो. इथं हा सगळा पराक्रम झाला आहे. 2015 ऐकतोय. आमचे मांडे सर सांगायचे, संताजी घोरपड्यांच्या या दोड्डेरीच्या लढ्यावर पिक्चर का निघत नाही? बाई नाही ना, धर्माचं राजकारण नाही, जातीचं राजकारण नाही, तेढ निर्माण करण्याचा सगळा कुठला प्रसंग नाही. कुठल्याच पद्धतीनं काय म्हणून आपण हा प्रेझेंट करणार? फक्त शौर्य? एवढं सर्वसोटी त्या सांगायची आम्हाला सवय नाही, ऐकायची पण आपल्याला सवय नाही आहे. आपल्याला पण कुठं तरी द्वेष पाहिजे, थोडं हिंदू मुस्लिम पाहिजेच भाऊ, मजा नाही येत त्याशिवाय. ते इथं नाही आहे ना, इथं फक्त पराक्रम आहे, इथं फक्त निष्ठा आहे. आणि स्वराज्यपती असलेलं जे काही योगदान आहे ते योगदान देण्याची धडपड आहे. एवढा मोठा पराक्रम केला या संताजी बाबांनी. हे सगळे संताजी घोरपड्यांचं चालू होते. हे प्रत्येक सरदाराला उचल, ह्याला उचल, त्याला उचल, स्वराज्यासाठी पैसा उभा कर, गडकिल्ले उभा कर, तलवारी उभा कर, घोडे घे, सैन्य घे. विचार करा, 2000चं सैन्य धनाजी जाधवरावांकडून मागितलं होतं संताजी बाबांनी 1690ला, 1689ला मेमध्ये. आणि 1695ला भाऊकडे 40,000 सैन्य होतं, 25,000 घोडदळ, 15,000 पायदळ, हे आणि असे भैरप्पासारखे बंदुका कार्यक्रम, ते कार्यकर्ते वेगळीच. मूड झाला कासिम खान, तू तर थांब, संताजी होती तुला दाखवतो. एवढं सैन्य घेऊन संताजी घोरपडे निघायचे. जिंजीपासून महाराष्ट्रापर्यंत अख्खा वन वे, एकच, दुसरं कोणच नाही, फक्त संताजी घोरपडे. आणि ज्यावेळेस हे चालू होतं त्यावेळेस आपले छत्रपती काय करत होते? छत्रपती राजाराम महाराज, शिवाजी महाराजांना खूप विशेषण आपण लावतो, प्रचंड विशेषण आहे शिवाजी महाराजांना. म्हणजे एका पर्टिक्युलर विशेषणामध्ये, एका नावामध्ये शिवाजी महाराज आपल्याला सापडत नाही. पण राजाराम महाराजांसाठी फार सुंदर विशेषण आपल्याला इतिहासकारांनी दिलं आहे, स्थिर बुद्धी राजाराम. कशामुळं? 1689च्या नोव्हेंबरला राजाराम महाराज जिंजीला गेले. 1690ला जुल्फिकार खान तिथं येऊन पोचला आहे, वेढा घालायला सुरुवात झाली. महाराजांकडं कुठल्याही मोठ्या प्रमाणात सैन्य नाही आहे, खजिना नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना एकनिष्ठ लोक सोबत आहेत. 1690 साली राजाराम महाराजांच्याकडं, 89 साली रायगडवरून निघताना 300 लोक होती. 1690 साली 25,000चं सैन्य राजाराम महाराजांच्या तिंतेला जिंजी किल्ल्यात होतं. कसं उभं राहिलं? त्याच्यामागं खूप भारी राजकारण. राजनीती धुरंधर ही पदवी छत्रपतींमध्ये सगळ्यात जास्त सूट शिवाजी महाराजांनंतर जर कोणाला होत असेल तर ते राजाराम महाराज. कशामुळे? जुल्फिकार खान आला आहे. जुल्फिकार खान आल्यानंतर औरंगजेबाने, या जुल्फिकार खानाचा बाप आहे असद खान, मुघल साम्राज्याचा वजीर आहे. हे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. हा जुल्फिकार खान, आपण म्हणतो जुल्फिकार खान, हा जुल्फिकार खान औरंगजेबाचा सख्खा मावस भाऊ आहे. याचा बाप असद खान हा मुघल साम्राज्याचा वजीर आहे, मुघलांच्या राज्यातला 2 नंबरचा सर्वात महत्त्वाचा व्यक्ती, 3 नंबरला शहजादे आहेत. आणि तो असद खान शहाजहानच्या मेहुणीचा नवरा आहे. औरंगजेबाच्या सख्ख्या मावशीचा नवरा म्हणजे असद खान आहे. मराठ्यांनी ज्यांना मारलं ते साधे नव्हते. हा जुल्फिकार खान वेढा घालून बसलाय, असद खान मागून येतोय, त्यासोबत औरंगजेबाचा मुलगा आहे कामबक्ष, हा औरंगजेबाच्या आज्ञेने त्या जिंजीला वेढा घालण्यासाठी जातोय. आणि रस्त्यामध्ये भांडणं चाललेत. असद खान जरा म्हातारा झालाय, विजापूरवरून निघालाय.
विजापूर ते जिंजी कामबक्ष तरुण आहे ना अजून, म्हणजे त्याला तरुण का म्हणावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 45 वर्ष वय आहे त्याचं, पण त्याचा बाप अजून जिवंत आणि गादीवर बसलाय आणि हा अजूनही शहेजादा म्हणून तिथं वावरतोय. त्याला त्याच्या डोक्यामध्ये छत्रपती होण्याची स्वप्न, आपली सॉरी मुघलांचा बादशाह होण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. आणि तो विजापूरहून निघत असताना घोड्यावर बसून प्रवास करतो आणि त्याचा हट्ट आहे की असद खानाने पण घोड्यावरच बसायचं आणि विजापूरपासून जिंजीपर्यंत घोड्यावर बसून आणलाय. त्याची पाठ मोडली. त्यानं स्पष्ट सत सांगितलंय पोराला जाऊन, जुल्फिकार खानाला, की ह्या शहजादाच्या हट्टीपणामुळं माझी पाठ गेली. हे सगळं काही त्या मुघलांच्या कागदपत्रामध्ये आलं आहे. तिथून हळूहळू या कामबक्षाचे आणि असद खानाचे खटके उडायला सुरुवात झाली. बापाला बोललं म्हणून जुल्फिकार खानाला त्रास व्हायला सुरुवात झाली. आणि या मुघलांच्या छावणीमध्ये पडलेल्या 2 गटांची कल्पना राजाराम महाराजांना आली. वेडा आहे, 100% वेडा आहे, मान्य करतो, वेडा पडला जिंजीला. वेडा कसा पडला असावा? मराठ्यांचं सैन्य रात्रीत बाहेर जायचं, कामबक्षाच्याच तंबूमध्ये, पर्टिक्युलरली कामबक्षाच्या तंबूमध्ये अग्निबाण टाकायचं आणि निघून यायचं. ते बाण बी असे मारायचे की ते तंबू जाळला नाही पाहिजे, पण कामबक्षाला कळलं पाहिजे की बाण मारलाय. असं सलग 3 रात्र झालं. हा कामबक्ष जरा हलक्या कानाचा होता. याला त्याच्या सगळ्या सल्लागारांनी सल्ला दिला, भाऊ ऐक, मागच्या 1.5 महिन्यापासून बादशाहकडून एक पण पत्र आपल्याकडं आलेलं नाही आहे. आपण 3-4 महिन्यापासून जिंजीला वेळा घालून बसलोय. राजाराम आतमध्ये, बादशाचं पत्र येत नाही आहे. आता पत्र न्यायला कारणीभूत कोण होतं तुम्हाला माहिती आहे, संताजी घोरपडे. वरून खाली चिठ्ठी, आई हे म्हणले की आलोच, गायब. खाली पत्रच येत नव्हती. आणि मुघलांमध्ये ती फार एक अशी तो आकर्षणाचा विषय असायचा की बादशाह आजारी कधी पडतोय, पोरं कार्यक्रम करायला तयार, बाप का भाई का सबका कार्यक्रम करेगा व्यवस्थित. ते सगळे सल्लागार सांगतात की बापाची खबर नाही आहे. इकडे आपण राजारामच्या विरोधात लढतोय, हा वजीर असद खान आणि जुल्फिकार खान उद्या तुला ओव्हरटेक करून काय देऊ बसतील. काय केलं पाहिजे? राजारामसोबत आपण हात मिळवला पाहिजे. तयार झाला भाऊ, ओके डन. दूध पाठवा मला राजारामकडे. कामबक्षाच्या तंबूमधून राजाराम महाराजांकडं जुल्फिकार खानाचा वेढा चालू असताना, मुघलांचा वेढा चालू असताना एक दूध जातो राजाराम महाराजांसमोर कामबक्षाच्या दोस्तीचा प्रस्ताव ठेवायला. हा वेढा चालू आणि जुल्फिकार खानाला माहीतच नाही. आणि या कामबक्षाच्या सरदारांच्या कानामध्ये हा सल्ला देणारे कोण होते? आपले हेर होते. कसा सल्ला दिला होता? उद्या जाऊन बादशाह आजारी पडेल, बादशाह मरल, तुझे भाऊ तुला सोडणार नाही, तुझे भाऊ गादीवर बसण्यासाठी तुला मारण्याचा प्रयत्न करतील, तुझ्या वडिलांचा आणि तुझ्या आजोबाचा आदर्श ठेव, तुला मदत आम्हीच करणार, ते पण 1 साईड. विचार कर, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, हनुमंतराव निंबाळकर, सब तेरे पीछे खड़ा करेंगे, बस दोस्ती ऐसी बनी रहनी चाहिए. कामबक्ष तयार झालाय, ओके येतो. काय ठरलं? कामबक्ष म्हणला, मी आत्ता वेड्यामध्ये कुठल्याही पद्धतीने तुझ्या विरोधात आक्रमण करणार नाही, वेडा बळकट करणार नाही, किंबहुना मीच वेडा सोडून आत येतोय, आपण आत राहू आणि आतून लढू जुल्फिकार खानाच्या विरोधात. राजाराम महाराज म्हणले, रुकू रुकू रुकू, आता नाही. कारण कामबक्षाला माहीत नाही राजाराम महाराजांनी दुसरा कार्यक्रम सुरू केला आहे. जुल्फिकार खानाला सांगितले, तू जाऊन गोळकोंड्याचा राज्य जिंक, मी सपोर्ट करतो, तुला तिथला बादशाह करतो आणि तुझ्या राज्यावर परत कधी आक्रमण होऊ देणार नाही. विचार कर, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, हनुमंतराव निंबाळकर, सब तेरे साथ में रहेंगे, बस दोस्ती बनी रहनी चाहिए. कसे आहेत राजाराम महाराज? इधर भी उधर भी आपणच, पॅनल आपलंच येणार. महाराज माफ करा. पण हे राजनीती धुरंदर स्थिर बुद्धी राजाराम का म्हणायचं? तर ह्याच्यासाठीच म्हणायचं ना. ह्या औरंगजेबाचा सरदार आहे. तुम्ही विचार करा, 1690-1691ला वेढा पडला जिंजीला, 1697 राजाराम महाराज जिंजी ते तर एकदाही जिंजीवर हल्ला झाला नाही. का झाला नसेल? हेच कारण आहे. जुल्फिकार खानाला सांगितलं, गोळकोंड्याचं राज्य तू जिंकून घे, तुला मी मदत करतो, मी तुझ्या बाजूने उभा राहतो. कामबक्षाला सांगितले, दिल्लीच्या गादीवर तू बस, तुला मी मदत करतो, मी तुझ्या बाजूने उभा राहतो. औरंगजेबाला काहीच पत्ता नाही इकडे काय चाललंय. जुल्फिकार खानाला स्वप्न पडायले बादशाह व्हायची, कामबक्षाला स्वप्न पडायले बादशाह व्हायची. सगळं काही जे काय चालू आहे खरं एकालाच माहिती, राजाराम महाराजांना. त्यांना माहिती, बादशाह तर मीच होणार, राजा तर मीच आहे, छत्रपती तर मीच आहे. हे राजकारण आहे.
आणि राजाराम महाराज याच्यामध्ये यशस्वी ठरले. कुठल्याही पद्धतीनं गनिमाला जंजीच्या किल्ल्याच्या आत न घुसू देण्याचा जो निर्धार होता तो राजाराम महाराजांनी 7 वर्ष टिकून ठेवला आहे. सोपी गोष्ट नाही. तुम्ही काही जरी म्हणलात की जिंजीचा किल्ला हा 5 किल्ल्यांचा मिळून एक खूप मोठा समूह आहे, आतमध्ये शेती होते, आतमध्ये लाखभर लोक राहू शकतात, प्रचंड मोठा किल्ला आहे, वेढा देऊ शकत नाही, ते जुल्फिकार खानाच्या मनामध्ये आला असताना किल्लाचा वेढा फोडून आतमध्ये जाऊ शकत होता. तो काहीही करू शकत होता. पण 7 वर्ष झुलवत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. राजाराम महाराजांनी करून दाखवलं. म्हणून त्यांना आपण छत्रपती मानतो, म्हणून त्यांना आपण राजनीती धुरंधर म्हणतो. बरं, हे सगळं चालू आहे, ठीक आहे. कामबक्षाला गुंतलं, खेळवलंय, याला खेळवलंय. पण कामबक्षानं जरा थोडासा असा अधीर कार्यकर्ता होता, राहवलं नाही. म्हणजे आजच व्हायचं मला वाटतं, आता माझ्या दिन होत नाही. मी निघालो जिंजीत, राजाराम महाराजांचं ऐकलं नाही, त्यानं सैन्य बिन्य तयार केलं. जुल्फिकार खानाला ना असद खानाला कळलं की राजाराम आपल्या हा कामबक्ष कुठंतरी निघून चाललं. काय करायचं? हे दोघं जण गेले त्याच्या तंबूमध्ये. विचारलं, कुठं चालला? शिकारीला चाललो. मी पण येतो. नाही, एकटा जाणार. कुठंच जायचं नाही, आत बसायचं. मी जाणार, विषय जादा आहे. पण मी इथला सेनापती आहे, मी इथला कमांडर आहे, तू माझ्या अंडर आहेस, मी जाणार, मला तू अडवू शकत नाहीस. ह्या तिघांचे भांडणं चाललेत. आणि हे सगळे भांडणं चालू असताना या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये राजाराम महाराजांच्याकडून एक दूत आला आहे. आणि तो दूत या कामबक्षाला भेटीला गेला आहे. आणि तिथं सगळे पितळ समोर उघडं पडले की बाबा कामबक्ष हा राजाराम महाराजांना मिळाला आहे वगैरे. तिथं मारामारी सुरू झाली आहे कामबक्षाच्या तंबूमध्ये. एकमेकांवर हे हल्ले करतायत. जुल्फिकार खान आणि असद खानचं पारडं जड होतं आहे. आणि राजाराम कामबक्ष तिथून पळून जनानखान्यामध्ये जाऊन लपण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला हे माहीत नाही की जुल्फिकार खानानं त्याच्या तंबूला 5,000 सैन्य घेऊन वेढा घातलाय, हत्तीबित्ती घेऊन गेलाय, वेढा घातलाय. आणि तिथं राव दलपत बुंदेला आहे. आणि त्यानं त्याची कॉलर पकडली आणि त्याला वर उचलला, हत्तीवर बसवलाय आणि असद खानासमोर नेऊन उभा केला. टोटल सरेंडर, काहीच राहिलं नाही. कामबक्ष नजरकैदेत गेलाय. असद खाननी लगेच बादशाहला पत्र लिहून सांगितलं, हा मुघलांचा वजीर आहे. आणि त्यानं पत्र लिहून सांगितलं की असं असं तुझ्या पोराने एक काम केलं, त्यामुळे त्याला मी अटकेत टाकले, माझ्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई होऊ देऊ नको. कामबक्ष म्हणला, जर मला सोडलं नाही. कॉन्फिडन्स बघा कामबक्षाचा. राजाराम महाराजांनी त्याला कसा गोल केला होता. या कामबक्षाला अटक केली आहे जुल्फिकार खानाने. असद खान वगैरे याच्यावर प्रेशर टाकतायत. आणि हा कामबक्ष सांगतोय, मला सोडा, आणि मला जर सोडलं नाही तर तुमच्यावर रात्रीत राजाराम महाराजांचं सैन्य हल्ला करेल. जुल्फिकार खान घाबरलाय. जुल्फिकार खानाचा मोर्चा एका बाजूला आहे, असद खानाचा मोर्चा एका बाजूला आहे, अली मर्दान खानाचा मोर्चा एका बाजूला आहे, राव दलपत बुंदेलाचा मोर्चा एका बाजूला आहे. जुल्फिकार खानानं आज्ञा दिली की रात्री जर मराठ्यांनी हल्ला केला तर आपण त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. आपलं सगळं सैन्य एकत्र करा, सगळे मोर्चे सोडा, सगळे एकत्र या, आपण एका जागी राहू, एका जागी बसू, एका जागी मुक्काम करू आणि आपण सगळ्यांनी मिळून मराठ्यांच्या विरोधामध्ये लढू. रात्रभर मुघल जागेत, रात्रभर. कुठले मराठी येणार आहेत? काही येणार नाही. कामबक्षाला पकडण्यात, जुल्फिकार खानाला पकडणं, मला काय करायचं? कशाला येतील मराठी कामबक्षाला वाचवायला? काय संबंध आहे? नाही आले मराठी, रात्रभर जागलंय, जागरण झालं. बरं, जुल्फिकार खानाने डोकं बघा कसलं लावले, काय भर डोकं लावलं असेल त्या कार्यकर्त्यांनी. त्याच्या काही तोफा आहेत ना, ह्या मोठ्या तोफा होत्या. आणि त्या रात्रीत लवकरात लवकर हलवून त्यांना त्या एका तळावर आणता येत नव्हतं. भली मोठी दारू भरली त्याच्यामध्ये आणि तोफा उडवून दिल्यात. जागेवर स्फोट झाला तोफांचा. कित्येक तोफा ह्या मुघलांनी उडवून दिल्या का? मराठ्यांच्या हाती नको पडायला. आपण हत्ती असून उडू शकत नाही, हे खांदूर उचलून नेतील. सैतान म्हणायचे मराठ्यांना हे मुघल. सैतान संता, सैतान धना असे उडले काय? हे सगळ्या तोफा उडवले, रात्रभर जागले, मराठे काय आले नाही. मग जुल्फिकार खानाने ठरवलं, आता काही जरी झालं, हल्ला करायचा जिंजीवर, राजकारण झालं आहे, आपला मधल्यामध्ये कार्यक्रम झाला आहे, आपल्याला ह्याने येड्यात काढले, आपण अन्यायांना आता काही करून मराठ्यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं. आणि जुल्फिकार खानाने किल्ल्यावर हल्ला करण्याची तयारी केली. आणि त्याच वेळेस आलेत संताजी घोरपडे. त्यांनी तिथं युद्ध केलं आणि त्यांनी जुल्फिकार खानाला हरवलं आणि तटबंदीपासून मागं ढकललं. हे झाली राजाराम महाराजांच्या राजकारणाची एक बाजू. दुसरी बाजू, स्वराज्य कमकुवत झालं आहे, पैसा उभा करायचा आहे. तेगनापट्टणमचा किल्ला विकावा लागला राजाराम महाराजांना. जवळजवळ तो किल्ला 30,000 पॅगोडाला विकला आहे राजाराम महाराजांनी.
एक किल्ला अख्खा मराठ्यांनी डचांना विकून टाकला फक्त पैसे उभा करण्यासाठी. त्याच वेळेस फ्रेंच गव्हर्नर मार्टिन आहे, त्याचा वकील आहे जर्मेल नावाचा, आणि तो जर्मेल वकील या राजाराम महाराजांकडे येऊन राहिला आहे. डच गव्हर्नर आहे लॉरेन्स पिट. हा लॉरेन्स पिट फार इंटरेस्टिंग माणूस आहे. तुम्ही निकोलाव मोनुचीचं चित्र बघितलं घोड्यावरचं, त्या निकोलाव मोनुचीच्या चित्रामध्ये ज्याच्यात शिवाजी महाराज घोड्यावर बसले त्या चित्रामध्ये ज्याला कलर भरलेत ना, तो लॉरेन्स पिट आहे, डच गव्हर्नर. हा खूप चांगला मित्र होता निकोलाव मोनुचीचा. हा डच गव्हर्नर आहे त्यावेळेस. आणि हा लॉरेन्स पिट डचांचं शिष्टमंडळ घेऊन राजाराम महाराजांच्या भेटीला आला आहे आणि ऑफर दिली आहे, 2 लाख रुपये देतो, पॉंडिचेरी आम्हाला द्या, मराठ्यांना पैसे हवेत. प्रल्हाद निराजी या कामामध्ये मध्यस्थीला आहे. मराठ्यांनी सांगितलं, राजाराम महाराजांनी आज्ञा दिली, ठीक आहे तुम्हाला पॉंडिचेरी हवी आहे, आम्ही पॉंडिचेरी तुमच्या नावावर करू, जी काय रक्कम ठरली असेल तेवढी रक्कम आम्हाला द्या, करार करा, आपण करारनामा तयार करू, तुमच्या नावाने मी पॉंडिचेरी करू. त्यावेळेस एक ॲम्बॅसिडर जिंजीच्या किल्ल्यात आहे फ्रेंचांचा, आणि त्या ॲम्बॅसिडरनी लगेच पत्र लिहून सांगितलं मार्टिनला, कार्यक्रम सुरू झाला आहे, पॉंडिचेरी जाणार आहे. मार्टिनने तिकडून राजाराम महाराजांना पत्र लिहिलं आहे प्रल्हाद निराजीच्या नावाने. मार्टिनने त्या पत्रात लिहिलं, हे काय बरोबर नाही, पॉंडिचेरी आमची आहे, आमच्या परस्पर तुम्ही डचांना द्यायचा निर्णय कसा काय घेतला. प्रल्हाद निराजी एकदम दरबारी माणसं असंच, आता कोणी असेल त्यांची माफी मागून म्हणतो, सरकारी कर्मचारी बघितले ना बँकातले, दुपारी 2 वाजता जा, 4 वाजता जा, एकाच पद्धतीने उत्तर मिळतं, मोनोटोनस याच्यामध्ये सर्व्हर डाऊन आहे, वेळ लागली आहे, लंच टाईम आहे. प्रल्हाद निराजीने सेम उत्तर दिलं, काय करणार, पैसा नाही, 2 लाख द्या, पॉंडिचेरी ठेवा तुमच्याकडं. पॉंडिचेरी डचांची, पॉंडिचेरी हक्क डचांचा. मराठी काय सांगतात, 2 लाख द्या तुमच्याकडे ठेवा. हा परेशान झाला आहे, मी करू काय, म्हणजे कसा पर्याय काढू मी याच्यातून, मी कसं काय करू, मी माझी पॉंडिचेरी, अरे माझं घर आहे, माझ्या घर आपल्याला मी तुला पैसे का देऊ. फ्रेंच गव्हर्नर मार्टिन परेशान आहे. मार्टिन तुम्हाला माहिती आहे, अलीकडे त्याची मार्टिनची डायरी खूप प्रसिद्ध झाली, त्याच्या मार्टिनच्या डायरीमध्ये हे सगळे उल्लेख आहे. फ्रेंच रिलेशन्स बिटवीन मराठाज, फ्रेंच रिलेशन्स ऑफ मराठाज अँड डच, अशा पद्धतीचे काही संदर्भ ग्रंथास उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये हा सगळा किस्सा सविस्तरपणे सांगितलेला आहे. शेवटी मार्टिननी माघार घेतली, तडजोडीची भूमिका घेतली. तो म्हणला की मी पैसे द्यायला तयार आहे, पण 2 लाख रुपये काय देणं होत नाही भाऊ, जरा जास्त होईल, थोडं कमी करू. किती देतो, 15,000. बार्गेनिंग स्किल बघा भाऊची, 2 लाख ते 15,000. हे सगळं चालू असताना लॉरेन्स पिटच्या मनामध्ये कॉन्फिडन्स होता. 8 ते 9 डच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन हा लॉरेन्स पिट जिंजीच्या किल्ल्यामध्ये आला आहे राजाराम महाराजांना भेटायला, आणि त्यानं त्याच्या माणसांकडून आधीच पूर्व किनारपट्टीवर बातमी उठवली मद्रासकर, इंग्रज सगळ्यांना, की पॉंडिचेरी मराठ्यांनी डचांना विकली, पॉंडिचेरी आजपासून आमची झाली. आणि ही गोष्ट राजाराम महाराजांच्या कानावर आली. राजाराम महाराज म्हणले की कुठल्याही पद्धतीचा करार करण्याच्या आधी डचांनी आपल्या मनानुसार, आपल्या मर्जीनुसार ही पॉंडिचेरी मराठ्यांनी आम्हाला विकली, अशा पद्धतीच्या खोट्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली आहे. हा विश्वासघात आहे, हा करारातला विश्वासघात आहे, आणि अशा विश्वासघातकी माणसांसोबत मी व्यवहार करणार नाही. फ्रेंच आलेत ना, घ्या पैसे त्यांच्याकडून. 1 लाख रुपये घेतलेत मराठ्यांनी फ्रेंचांकडून, डचांना पॉंडिचेरी नाही दिली, म्हणून फ्रेंचांची पॉंडिचेरी डचांकडे जाता जाता राहिली, आणि म्हणून शेवटपर्यंत पॉंडिचेरीवर फ्रेंचांचं आधिपत्य राहील. नाहीतर जर या लॉरेन्स पिटनी गडबड केली नसती तर मराठ्यांनी 2 लाखात त्या मार्टिनचा कार्यक्रमच केला होता. थोडक्यात वाचला मार्टिन त्याची पॉंडिचेरी, थोडक्यात वाचली फ्रेंच कॉलनी. पैसे कसे उभा करायचे हे राजाराम छत्रपतींनी शिकवलं मराठ्यांना. तिसरी गोष्ट, जे काही पुंड पाळेगार तुम्हाला मी मगाशी सांगितलं, या पुंड पाळेगारांना औरंगजेबाचा त्रास आहे, यांच्या मनामध्ये औरंगजेबाविषयी राग आहे. राजाराम महाराजांनी काय केलं, या सगळ्यांनी निरोप पाठवले, मी औरंगजेबाच्या विरोधात उभा आहे, माझ्यासोबत उभे राहा, तुमचा सन्मान होईल, औरंगजेबाला आपण मातीत काढू. सगळ्या पुंड पाळेगारांनी मिटिंग घेतली. मद्रासकर इंग्रजांचं पत्र आज प्रसिद्ध आहे, आणि त्या पत्रामध्ये उल्लेख आला आहे की सगळ्या पुंड पाळेगारांनी मिटिंग घेतली आणि एकजुटीनं एक वेगळी अलायन्स उभी केली. अलायन्स हा शब्द आहे पत्रामध्ये, कुठलाही राजकीय अर्थ घेऊ नका याच्यात. एक तिसरी आघाडी उघडली आहे राजाराम महाराजांनी, एक अलायन्स उभा केली, आणि त्याच्यामध्ये या पुंड पाळेगारांनी राजाराम महाराजांना सपोर्ट करत त्यांना एक विशेषण दिलं आहे, आणि ते विशेषण आहे किंग ऑफ इंडिया, भारताचा सम्राट.
आणि हे सगळे कुंडपाळेगार राजाराम छत्रपतींच्या मागे उभे आहेत आणि त्यांचा उल्लेख ते भारताचा सम्राट म्हणून करतात. आणि राजाराम छत्रपतींच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या विरोधामध्ये आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या युद्धामध्ये मदत करू, म्हणून तो चित्रकूटचा भैरप्पा संताजी घोरपडेंची मदत करायला आला. त्याच्यामागे कारणीभूत राजाराम महाराज. तिथल्या स्थानिक लोकांचा असंतोष व्यवस्थितपणे हाताळत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची ताकद राजाराम महाराजांना. आणि राजाराम महाराजांचं जी काही युद्धनीती आहे, त्यांचं जे काही धैर्य आहे आणि त्यांचा जो काही कॉन्फिडन्स आहे, तो कृष्णराव घोरपडे आणि हनुमंतराव घोरपडे या दोन बापलेकांना राजाराम महाराजांनी एक सनद दिली. 1691 सालची सनद आहे, 4 जून 1691. नोव्हेंबर 1689ला राजाराम महाराज 300 लोकांसह जिंजीला आले आणि 1.5 वर्षानंतरची ही सनद आहे कृष्णराव घोरपडे आणि हनुमंतराव घोरपडे यांना दिलेली. 4 जून 1691ची. राजाराम महाराज काय म्हणतात, विजापूर जिंकलं 2,50,000 देणार, भागानगर प्रांत जिंकला 2.5 लाख देणार, औरंगाबाद प्रांत जर जिंकला तर 2.5 लाख देणार, रायगड प्रांत जिंकला 2.5 लाख देणार, आणि जर दिल्ली जिंकली तर वरचे उरलेले पैसे देणार. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर जिंजीला राहिलेला छत्रपती विजापूर प्रांत जिंकला, भागानगर जिंकला, रायगड जिंकला, संभाजीनगर प्रांत जिंकला, म्हणजे औरंगाबाद प्रांत जिंकला, आणि एवढं सगळं जिंकून जर दिल्लीवर हल्ला केला आणि जर दिल्ली जिंकली तर मी तुम्हाला पैसे देणार, एवढी तुमच्या नावाने मी पैसे, ही सनद आजपासून इश्यू करतोय, तुम्ही दिल्ली जिंका, तुमचं जे काय असं उद्धार करण्याची जबाबदारी माझी. 1691 सालचं पत्र आहे राजाराम महाराजांचं. काय कॉन्फिडन्स असेल राजाराम महाराजांच्या मनामध्ये, दिल्ली जिंकायची. शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, मद्रासपर्यंत आणलेलं आहे, की दक्षिणेतल्या साऱ्या शाह्यांना एकत्र करून शिवाजीने आपली तलवार उपसली आणि जोपर्यंत दिल्लीपतीचा पराभव करत नाही तोपर्यंत माझी तलवार मॅन करणार नाही, अशी त्यानं शपथ घेतली. संभाजी महाराजांचं एक पत्र आहे रामसिंगला, की दिल्लीच्या गादीवर तू बस, औरंगजेबाच्या ऐवजी तुला मी सपोर्ट करतो. आणि राजाराम महाराज थेट कृष्णराव घोरपडे हनुमंतराव घोरपडेला काय सांगतात, दिल्ली जिंक भाऊ 6 लाख रुपये देतो. कसला कॉन्फिडन्स आहे हा मराठ्यांचा. सगळंच गमावलेलं असतानाची परिस्थिती आहे ही. 3-4 लाखाचं सैन्य आहे दिल्लीला पोचेपर्यंत, आणि ह्या सगळ्याला ओलांडून छत्रपती काय सांगतात, जा दिल्ली जिंकून. आणि कितीही आपण म्हणलो की मराठे अटकेपार गेले, मराठे खैबर खिंडीपर्यंत गेले, हिंदुस्थानचा कारभार मराठ्यांनी आपल्या हातात आखला, तर हे सगळं निर्माण करायला जी पार्श्वभूमी निर्माण केली ती राजाराम छत्रपतींनी निर्माण केली. कारण त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सगळ्यात पहिला मराठावीर नर्मदा क्रॉस करून गेला आहे, त्याचं नाव आहे कृष्णा सावंत. सेतुमाधवराव पगडीच्या इतिहासाच्या अभ्यासानुसार, आकलनानुसार त्यांनी त्याचा उल्लेख करून ठेवला आहे की हा कृष्णाजी पवार असावा, ज्याने देवासच्या पवार घराण्याची स्थापना केली. राजाराम महाराजांच्याच काळामध्ये हा नेमाजी शिंदे नर्मदा ओलांडून गेलेला आहे. नर्मदा मराठ्यांनी पहिल्यांदा ओलांडली ही मुघलांच्या किंवा औरंगजेबाच्या कारकिर्दीतील अतिशय भयंकर गोष्ट, असं वर्णन खाफेखानाने करून ठेवलं आहे. हा कॉन्फिडन्स राजाराम महाराजांनी दिला आहे. हिंदुस्थानचा कारभार आपण हाकायचा ही शिस्त राजाराम महाराजांनी घालून दिली, आणि त्याचं हे जी काय सुरुवात आहे ते 1691 सालची. म्हणून राजाराम महाराजांना आपण स्थिरबुद्धी म्हणतो, म्हणून राजाराम महाराजांना आपण राजनीती धुरंधर म्हणतो. त्याच्या मागची ही सगळी कारणं. हे सगळं चालू असताना त्या कामबक्षने किंवा जुल्फिकार खानाने आपल्यावर हल्ला करू नये म्हणून राजाराम महाराजांनी खूप मोठं राजकारण खेळलं. 1693 साली अक्षरशः संताजी घोरपडेंनी छापा मारून रसद पोचू दिली नाही. 1.5 महिना रसद पोचली नव्हती जुल्फिकार खानाकडे. जुल्फिकार खान रडकुंडीला आलता. शेवटी त्यांना राजाराम महाराजांना पत्र लिहून सांगितलं की भाऊ बस, अब हो गया, आप सहा नाही जाता, आता मला परत जाऊ दे. संताजीला सांग मला परत जायला रस्ता दे, मला वाट दे. आणि राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानासोबत एक डील केली की तू माझ्यावर कधीही हल्ला करायचा नाही, माझ्या विरोधात कधी उभा राहायचा नाही, जिंजीवर परत कधी चालून यायचं नाही, तुला मी परत जायला रस्ता देतो. राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाला परत जायला रस्ता दिला आहे. आणि या गोष्टीमुळे 3 जण चिडलेत. संताजी घोरपडे चिडलेत, जिंजी सोडून निघून गेलेत. बहिर्जी घोरपडे चिडलेत, जिंजी सोडून निघून गेलेत. याचप्पा नावाचा एक नायक आहे तिथला पुंडपाळेगार, तो चिडलाय, जिंजी सोडून निघून गेला. पण तरीसुद्धा संताजी घोरपडेची निष्ठा ही राजाराम महाराजांपाशी, बहिर्जी घोरपडेची निष्ठा राजाराम महाराजांपाशी. हा याचप्पा नायक फुटला. हा गेला जुल्फिकार खानाकडं. जुल्फिकार खानाच्या सैन्यात काही दिवस राहिला. तो बघतोय की बाबा जुल्फिकार खान हल्ला करता, सगळी पार्श्वभूमी माहिती आहे, त्याला बॅकग्राऊंड माहिती आहे की जुल्फिकार खान आतून फुटलेला आहे, राजाराम महाराजांना मिळालेला आहे, तो कधीच राजाराम महाराजांवर हल्ला करू शकणार नाही आहे. त्यानं परस्पर औरंगजेबाला पत्र लिहिलं आहे. काल परवा मराठ्यांकडे लॉयल होता हा याचप्पा नायक, हा मुघलांकडे आला.
जुल्फिकार खानाच्या सेवेमध्ये आला आहे आणि यानं परस्पर औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रात लिहिलं आहे की जुल्फिकार खान हा कुठल्याही पद्धतीने कामाचा सरदार नाही, हा कधीही राजारामाच्या विरोधामध्ये उभा राहणार नाही. तुम्ही मला परवानगी द्या, 8 दिवसामध्ये जिंजीत घुसतो आणि किल्ला घेतो, किल्ला आपल्या ताब्यात घेतो, राजारामाला पकडतो आणि तुमच्या समोर आणून उभा करतो. 8 दिवस द्या, तुमची परमिशन द्या. हा गद्दार आहे, मी एकनिष्ठ आहे. पण तो एक गोष्ट विसरला. या जुल्फिकार खानाचा बाप कोण आहे? असद खान, मुघलांचा वजीर. सगळे येणारे करस्पॉन्डन्स, सगळे ऑफिशियल पत्रव्यवहार असद खानाच्या हातामध्ये पडतात. त्याने ते पत्र वाचलं, त्यानं जुल्फिकार खानाला पत्र लिहिलं, अरे तू काल ज्याला घेतला तो तुझ्याच विरोधात उभा राहिला, फॉर्म भरलाय त्यानं कालच. जुल्फिकार खानाने त्याला त्याच्या तंबूमधून बाहेर खेचत आणलंय, त्याचं मुंडकं कापलंय, त्याचं मुंडकं लटकावून ठेवलंय. काही जरी झालं तरी औरंगजेबापर्यंत आपलं राजकारण नाही पोचलं पाहिजे, ही भूमिका मुघलांनी घेतली. राजाराम महाराजांचं राजकारण शेवटपर्यंत गुप्त ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पण या गोष्टीचा कुठंतरी ना एक बोचरी सल या संताजी घोरपडेंच्या मनात आहे. आणि संताजी बाबा त्यावेळेस जिंजीवरून निघून गेलेत, एकनिष्ठतेपणे ते राजाराम महाराजांच्या सोबत उभे राहिले. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 1695च्या अखेरीस दोड्डेरीची लढाई झाल्यानंतर 1696च्या सुरुवातीला संताजी बाबांची आणि राजाराम महाराजांची खटके उडायला सुरुवात झाली. त्या खटक्याची परिणिती अशी झाली की धनाजी जाधवराव संताजी घोरपड्यांच्या विरोधात गेले. जी साहित्य संपदा संताजी घोरपड्यांच्या बाजूने लिहिलेली, त्या सगळ्यामध्ये संताजी घोरपड्यांच्या आणि धनाजी जाधवरावांच्या वादामध्ये धनाजी जाधवरावांना दोषी धरले. ज्या ठिकाणी ज्या साहित्यामध्ये धनाजी जाधवरावांविषयी लिखाण करण्यात आले, त्या ठिकाणी धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपड्यांच्या वादामध्ये संताजी घोरपड्यांना दोषी ठरवण्यात आले. ते काहीही असलं, त्याचा परिणाम असा झाला की मराठ्यांच्या राज्यामध्ये 2 गट पडले आणि हे भांडण एवढं विकोपाला गेलं की अखेरीस संताजी घोरपड्यांनी राजाराम महाराजांची चाकरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट राजाराम महाराजांना समजली. राजाराम महाराज त्यावेळेस सैन्य घेऊन धनाजी जाधवराव, हनुमंतराव निंबाळकर, अमृतराव निंबाळकर या सगळ्यांना घेऊन संताजी घोरपड्यांच्या विरोधात चालून गेले. 40,000चं सैन्य आहे संताजी घोरपड्यांच्या सोबत आणि छत्रपतींच्या विरोधामध्ये संताजी घोरपडे उभा राहिलेत, लढलेत आणि संताजी घोरपडे दुर्दैवाने जिंकले सुद्धा. दुर्दैवाने असं का म्हणायचं? कारण शेवटी आपण मराठी आहेत, आपल्याला फुटीचा श्राप आहे. आपल्याच छत्रपतीच्या विरोधामध्ये एकनिष्ठतेने सेवा केलेल्या संताजी घोरपड्यांना अशा प्रकारचे दिवस बघावे लागले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संताजी घोरपडेंनी खूप मोठा पराक्रम गाजवला. त्या जालनापुराच्या, त्या औरंगाबादच्या त्या स्वारीमध्ये संताजी घोरपडेंनी एक पराक्रम केला, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवावर बेतलं होतं. अतिशय धडाकेबाज पण गडबड करणारा हा मराठ्यांचा सेनापती संभाजी महाराजांसारखा खमक्या छत्रपती भेटल्यानंतर 9 वर्ष त्यांनी संभाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे. आणि या 6-7 वर्षामध्ये राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या 6-7 वर्षामध्ये त्या संताजी घोरपडेंनी जो काही दख्खनीमध्ये धुमाकूळ घातला आहे त्याला इतिहासात आजही तोड नाही. आणि या एकनिष्ठ सेवकाची, या मराठ्याच्या सेनापतीची परिणिती काय व्हावी? या छत्रपतींच्या विरोधामध्ये त्याला शस्त्र उभारावं लागलं. ते युद्ध जिंकले. धनाजी जाधवराव पळून गेले, हनुमंतराव निंबाळकर पळून गेले, अमृतराव निंबाळकर हातात सापडलेत. हनुमंतराव निंबाळकर आता सख्खा लहान भाऊ. आणि या अमृतराव निंबाळकराला हत्तीच्या पायाखाली देऊन मारले संताजी घोरपडे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये संताजी घोरपड्याच्या खाली धनाजी जाधवरावांचं नाव, त्याच्या खाली हनुमंतराव निंबाळकरांचं नाव आणि त्याच्या खाली अमृतराव निंबाळकरांचं नाव होतं. एक सोबत युद्ध केलेली माणसं आहेत ती, एक सोबत लढलेली माणसं आहेत, एक दिल्याने लढलेली माणसं, एका ताटात खाल्लं असेल यांनी एकेकाळी. तू जास्त मारणार का मी जास्त मारणार अशा पैसे लावले असतील यांनी. तू कोणाकडून पैसे उचलणार, मी जास्त उचलणार का तू उचलणार, मी स्वराज्य वाढवणार का तू वाढवणार, अशा शर्ती लावल्या असतील यांनी. आणि संताजी घोरपडेंनी त्या अमृतराव निंबाळकरला पायाखाली दिलं. काय कारण आहे? तर माझ्यामध्ये आणि माझ्या धनेमध्ये, माझ्यामध्ये माझ्या छत्रपतीमध्ये तू भांडणं लावलीस. धनाजीच्या मनामध्ये माझ्याविषयी ईर्ष्या आहे आणि धनाजीने माझ्यामध्ये माझ्या छत्रपतीमध्ये भांडणं लावले. मी एवढा एकनिष्ठ आहे, मी माझ्या छत्रपतीसाठी जीव द्यायला तयार आहे, तरीसुद्धा त्यांनी माझी बाजू घेतली नाही, त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही, ते माझ्या विरोधामध्ये उभा राहिले. या सगळ्या गोष्टीचा राग अमृतराव निंबाळकरांवर निघाला. अमृतरावला हत्तीच्या पायाखाली देण्यात आला. राजा महाराजांचं सैन्य हरलं. संताजी घोरपडेंनी काय करावं? कमरेची तलवार काढली, डोक्याचं पागोटं काढलं
हाताला रुमाल बांधला आणि छत्रपतीच्या समोर जाऊन उभा राहील. छत्रपतींनी पण माफ केलं. किती झालं तरी शेवटी आपला सेनापती आहे, आपला संताजी आहे. छत्रपतींनी त्याचा स्वीकार केला. पण धनाजी जाधवराव, हनुमंतराव निंबाळकर, संताजी घोरपडे यांच्यातलं भांडण एवढं विकोपाला गेलं होतं, त्या स्वतःच्या सख्ख्या भावाला मारलं आहे, हे काही हनुमंतराव निंबाळकरांना सहन झालं नाही. संताजी घोरपडे आपली 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रात आलेत. दुर्दैवानं ती 40,000ची फौज छत्रपतींची एकनिष्ठ होती. त्यांनी संताजी घोरपडेची साथ सोडली. त्यातच धनाजी जाधवराव आणि हनुमंतराव निंबाळकरांनी संताजी घोरपड्यांवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये संताजी घोरपड्यांची जे काही तिथं जे सैन्य होतं त्या सैन्याच्याच मदतीने त्यांनी ते युद्ध खेळलं, पण ते हरले. पहिल्यांदा संताजी घोरपडे हरले, ते पण आपल्याच लोकांकडून. त्यांच्यासोबत आई नाही ते सगळे सैन्य निघून गेलं. 40-50 लोकांसोबत ते महादेवाच्या डोंगर रांगेत गेले, शंभू महादेवाच्या आजच्या मानखाटाव परिसरामध्ये. तिथे जाऊन ते राहायला लागले. कुणीच नाही आहे सोबत. एकेकाळी ते वाक्य आहे ना, ते ओव्हररेटेड वाक्य आहे संताजी घोरपड्यांसाठी जे वापरतात ना, की मुघलांचे घोडे पाण्यामध्ये पाणी पित असताना थांबले तर सगळे म्हणायचे किंवा तुला पाण्यात संताजी गणा दिसतो का. मला ते ओव्हररेटेड वाटतं. त्यापेक्षा भारी वर्णन खाफी खानाने करून ठेवलं. तुमच्या तिकिटाच्या मागे जे ओळी आहेत ना, जहान शुद्धले शेर मर्दान, काय म्हणतो खाफी खान, की जगाला धडकी भरून सोडणारी फौज घेऊन जेव्हा तो मैदानामध्ये उतरत असे, तेव्हा सिंहासारखं हृदय असणाऱ्या योद्ध्यांची सुद्धा हृदय थरथर कापत. संताजी घोरपडे कासम खानाच्या त्या दोड्डरीच्या लढाईमध्ये किती मोठं शौर्य गाजवलं. आजपर्यंत मराठ्यांचा असा सेनापती तसात होऊन गेला नाही. आणि काय वेळ आली, महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये एकांतात 40-50 लोकांसमोर आपलं आयुष्य काढतात. याच दरम्यान हनुमंतराव निंबाळकर सुडानी पेटले. या हनुमंतराव निंबाळकर आणि अमृतराव निंबाळकर या दोघांची सख्खी बहीण नागोजी मानेला दिली. नागोजी माने हे दाजी आहेत हनुमंतरावाचे, अमृतरावाचे. त्या गोपिकाबाईला राग आला या गोष्टीचा, की माझ्या भावाला पायाखाली दिले हत्तीच्या. नागोजी माने त्याच दरम्यान 1691ला ते स्वराज्यात आले, तर 1695-96च्या वेळेस ते मुघलांना जाऊन मिळाले. 1697चा तो काळ आहे. संताजी घोरपडे शंभू महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये फिरत होते, मुक्काम करत होते. तिथून जवळच 10-12 किलोमीटरवर त्यांचा जिथं मुक्काम होता, तिथून जवळ 10-15 किलोमीटरवर म्हसवड आहे. मान्यांचं ठाणं आहे तिथं, मान्यांची जागीर आहे तिथं. आणि त्या म्हसवडला असलेल्या नागोजी मानेंनी तिथल्या काही लोकांना आपल्या हाताशी धरून एक कारस्थान रचले. कारखेल नावाचं गाव आहे आज मानखटावमध्ये. आणि त्या कारखेलच्या मागं एक जिल्हा परिषदेची शाळा आहे गावाच्या बाहेर. आणि त्या शाळेच्या मागं ना एक छोटासा ओढा आहे, छोटासा धबधबा आहे. आणि संताजी घोरपडेचा मुक्काम तिथं होता. आणि दग्याने नागोजी मानेनी संताजी घोरपड्यांना मारलं, त्यांचं मुंडकं कापलं, ते एका गोणीमध्ये भरलं. मल्हाररामराव चिटणीसाच्या बखरीमधील जयदेशाकॉलीमध्ये असं लिहिलं आहे की ते मुंडकं घेऊन नागोजी माने हनुमंतराव निंबाळकरांकडे चालला होता. तर मुघलांच्या कागदपत्रामध्ये असं लिहिलं आहे की नागोजी माने ते मुंडकं घेऊन बादशाला सादर करण्यासाठी चालला होता. संताजी घोरपडे 40-40 हजाराची फौज घेऊन फिरायचा हा माणूस 50 लोकांसोबत त्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये फिरतोय. ज्यावेळेस ही गोष्ट गाझीउद्दीन फिरोज जंगला कळली, हा गाझीउद्दीन फिरोज जंग म्हणजे तोच ज्याचा पोरगा म्हणजे निजामुल मुल्क, ज्यानं हैदराबादची निजामशाही स्थापन केली. हा गाझीउद्दीन फिरोज जंगसुद्धा सैन्य घेऊन 5-5 हजाराचं सैन्य घेऊन त्या 40 सैनिकांसोबत असणाऱ्या त्या संताजी घोरपड्यांना मारायला फिरतोय. आणि त्याच वेळेस नागोजी मानेंनी कापलेलं मुंडकं त्या गाझीउद्दीन फिरोज जंगच्या हाताला लागतं आणि ते बादशाहसमोर ठेवण्यात येतं. त्यावेळेस बादशाहने बघितलं संताजी घोरपडे काय. ही मराठ्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट मराठ्यांच्या इतिहासात घडली. की एवढा मातब्बर, एवढा ताकदवान, एवढा पराक्रमी, बलाढ्य, काय विशेषणं लावायची ते लावा, असा हा मराठ्यांचा सरदार आपल्याच लोकांकडून मारले का. आणि ज्या दिवशी संताजी घोरपडेंचा मृत्यू झाला ते वर्ष 1697 हे मराठ्यांसाठी एवढं अवघड गेलं की या 1697 वर्षामध्ये मराठ्यांना एकही युद्ध जिंकता आलं नाही, एकाही ठिकाणी विजय मिळाला. एक राजाराम महाराजांच्या सैन्यातला एक अधिकारीच नव्हता गेला, तर त्यांच्या शरीराचा उजवा हातच कापला गेला होता, अशा प्रकारची भावना याच राजाराम महाराजांच्या मनामध्ये होती. ही मराठ्यांच्या इतिहासामध्ये घडलेली दुसरी सगळ्यात मोठी शोकांतिका.
छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या आज आपल्या सगळ्यांना माहिती. पण संताजी घोरपडेंचा दगाडी झालेला हा खून, त्यांच्या शरीराची झालेली ही विटंबना, आपल्याला याच्याविषयी काहीही कल्पना नाही. संताजी घोरपडे म्हणजे हा काय साधा माणूस आहे? ही नावं वाचा, ही फक्त प्रातिनिधिक नाव आहेत. हा कासिम खान दोड्डेरीच्या लढ्यामध्ये हरवला आहे. मुराद खान दोड्डेरीच्या लढाईमध्ये होता. हा सरजा खान साताऱ्याला हरवला आहे. सफशिकन खान दोड्डेरीमध्ये होता. तो गालिब खान सरजा खानाचं पोरग आहे, त्याला साताऱ्याच्या वेड्यामध्ये मारून टाकलंय. अली मर्दान खान जिंजीच्या वेड्यामध्ये त्याला छापा मारून त्याला अटक केलेली. मुकर्रब खान शेख निजाम छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला पकडलं, त्याच्या संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला या मुकर्रब खानाला मारून संताजी घोरपडेंनी. जान निसार खान, तहव्वूर खान या दोघांना त्या बिदनूरच्या राणीवर हल्ला करून जात होते त्यावेळेस मारून टाकलेलं आहे. हिम्मत खान, बहादूर खान कोकलदास औरंगजेबाचा मावस भाऊ आहे, त्याचा पोरगा आहे हिम्मत खान, गोळी घालून मारला याला. आणि हा मेला म्हणून बहादूर खान कोकलदास हार्ट अटॅकनी मिळाला आहे, परत खचून मिळाला तो. जुल्फिकार खान रायगड जिंकलाय त्यानं, जिंजी जिंकलाय पुढं जाऊ. मुघलांचा सर्वात ताकदवार आणि बलाढ्य सेनापती या 11 वर्षाच्या काळातला, राजाराम महाराजांच्या काळातला, त्याला कोणी हरवलं? संताजी घोरपडेंनी. हे सरदार काय छोटे आहेत? तुम्हाला माहिती आहे सरदार कोण आहेत? हा जो मुअज्जम आहे, ह्याचा हा मुअज्जमचा जो मुलगा आहे, औरंगजेबाचा नातू मुईउद्दीन, याला संताजी घोरपडेंनी हरवलं आहे. आझम आणि त्याचा मुलगा बेदार बख्त, औरंगजेबाचा नातू, त्याला संताजी घोरपडेंनी हरवलं आहे. कामबख्श ह्याला तर मराठ्यांनीच गोल करून टाकला होता, याला कुठल्याही पद्धतीने सोडला नव्हता. शहाजहानचा हा साडू आहे असद खान, त्याचा पोरगा जुल्फिकार खान. बहरामंद खान हा जावई आहे असद खानाचा. औरंगजेबाचे सख्खे मावस भाऊ आहेत, यांना संताजी घोरपडेंनी हरवलेले. औरंगजेबाचा नातू आहे हा खानजात खान, दोड्डेरीच्या लढाईमध्ये लढलेला. बक्षीरउल्ला खान त्याचं नाव आहे, त्याच्या बापाचं पण नाव बक्षीरउल्ला खान होतं, त्याला संताजी घोरपडेंनी हरवले. हा जो बहादूर खान आहे औरंगजेबाचा दूध भाऊ, याला संताजी घोरपडेंनी हरवले. त्याचा पोरगा हिम्मत खान गोळी घालून मारलंय पॉईंट ब्लँकवर, डोक्यात बरोबर मध्ये गोळी मारली होती संताजी घोरपडेंनी. हा गाझीउद्दीन फिरोज जंग, ज्याचा पोरगा चिनकिलीज खान, ज्यानंतर हैदराबादची निजामशाही स्थापन केली, या चिनकिलीज खानला हरवलंय. गाझीउद्दीन फिरोज जंगला हरवलंय. या गाझीउद्दीन फिरोज जंगचा चुलत भाऊ आहे मोहम्मद अमीन, त्याचा पोरगा आहे लुत्फुल्ला खान. त्या लुत्फुल्ला खानासोबत पिलीवच्या गडीमध्ये लढाई केली आहे, साताऱ्याला मानखटावमध्ये लढाई केली, वर्धनगडच्या पायथ्याला लढाई केली. संताजी घोरपडेचं मुंडकं कापून नेलं होतं ना या गाझीउद्दीन फिरोज जंगनी बादशाहसमोर, त्याच्या मुंडक्याची ओळख पटून देणार हा लुत्फुल्ला खान. कारण ह्याला संताजी घोरपडेकडून 2दा मार खाल्लेला, एकदा सोडून, परत कधी संताजी घोरपड्यांच्या वाट्याला गेलेला नाही आहे. ही एवढी सरदार आहेत, ही एवढे सरदार, आणि हे असे साधेसुधे नाही आहेत, हे औरंगजेबाचे नातेवाईक आहेत. भले भले मोठे मोठे सरदार 10,000 15,000 हजार सैन्य निघून जातं. कसं मरण यावं एखाद्या या पराक्रमी योद्ध्याला? पण आपलं सुदैव आहे की राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये संताजी घोरपडेसारखा एक वाघ मराठ्यांना लाभला. त्याच्यामुळं मराठ्यांनी आपलं राज्य परत उभं केलं आणि मराठ्यांचं राज्य पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत झाली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते संताजी घोरपडे, त्यांची उपकार आहेत आपल्यावर. या सगळ्या परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांना आता जिंजीमधून जायचं आहे. जुल्फिकार खानाकडं त्यांनी सरळ सरळ मागणी केली, मला आता जिंजी सोडायचं आहे, मला महाराष्ट्रात जायचं आहे, मला जाण्यासाठी पॅसेज तयार करून दे, मला जाण्यासाठी रस्ता तयार करून दे. जुल्फिकार खान म्हणतोय मी तयार करून देतो, पण मला तुझ्यासोबत नाटकी लढाई करावी लागेल, नाटकाची जी काय असेल लढाई तर तुझ्यासमोर करावी लागेल. मी किल्ल्यावर हल्ला करतो, मी किल्ल्याच्या आतमध्ये येतो, त्या लढाईचा तू फायदा घे आणि तू निघून जा. प्रल्हाद मिराजी म्हणतात महाराज जीवाला धोका आहे, लढाईच्या गडबडीमध्ये जर असं काही झालं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, पर्याय काय? जुल्फिकार खानाने आयडिया दिली, माझ्या सैन्यामध्ये मराठा सरदार आहेत, त्या मराठा सरदारांकडे येऊन तू मुक्काम कर, शिकारीचं निमित्त काढून तू बाहेर पड आणि तू निघून जा. राजाराम महाराज तयार झाले. कोणाला माहिती राजाराम महाराज दिसतात कसे? या मराठा सरदारांनी आपला पाहुणा आला असं सांगायचं ठरवलं. शिर्के तयार झाले. राजाराम महाराज या शिर्क्यांच्या छावणीमध्ये गेले, एक दिवस मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी शिकारीचं निमित्त काढून बाहेर पडले आणि तिथून थेट राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये आले. 1689ला महाराष्ट्र सोडलेला राजाराम महाराजांनी 1697ला राजाराम महाराज महाराष्ट्रात आले. आणि जुल्फिकार खान त्यावेळी जिंजीमध्ये, जुल्फिकार खानाचं पत्र औरंगजेबाला मिळेपर्यंत राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये पोचलेत. आणि औरंगजेबासमोर प्रश्न पडला, काय करायचं, अजून किती वर्ष?
1697 साली औरंगजेबाचं वय झालं 80. तो गलगलीवरून निघालाय, साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा द्यायचा आहे. आझम नावाचा त्याचा पोरगा आहे, त्याला ताब्यामध्ये घेतले. या आझमला ताब्यामध्ये आपल्या सोबत घेऊन ते साताऱ्याच्या किल्ल्यावर आपण हल्ला करायचा, मोर्चे बिरचे बांधायला सुरुवात केली. मोठे मोठे सरदार घेतले, सगळे सोबत घेतलेत. या साताऱ्याच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये ही अशीच छावणी पसरली असणार. 1.5-2 लाखाचं सैन्य म्हणजे काय चेष्टा आहे का? आणि या साताऱ्याच्या किल्ल्याच्या खाली औरंगजेब राहायला आलाय. खंदक खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. मीर आतिश तोफखानाचा प्रमुख, तो याच्यामध्ये पुढाकार घेतोय. औरंगजेब मानखटावला आलाय, तिथून उरमुडी नदी ओलांडून पुढे येतोय. आणि उमरुडी नदी ओलांडत असताना आपल्या सैन्याचा खसलेला धीर वाढवण्यासाठी या औरंगजेबांनी एक खूप भारी गोष्ट केली. पालखीतून उतरलाय, नदी समोर आहे, नदीला उतार आहे, घोड्याला जाता एवढी जागा आहे, एवढा रस्ता आहे. औरंगजेब पालखीतून उतरलाय, घोड्यावर बसलाय, कागद मागवलाय, त्या कागदावर कुराणातील काही ओळी लिहिल्यात, तो नदीत टाकला आणि पहिला घोडा त्या नदीतून बाहेर काढला. 80 वर्षाचं म्हातारं घोड्यावर बसून नदी क्रॉस करतंय. काय वाटलं असं त्याच्या सैन्याला? कसाही असू द्या, औरंगजेब आपला शत्रू आहे, 100% शत्रू, त्याचं कौतुक नाही आहे. पण एक युद्धाची परिस्थिती, तत्कालीन कालखंडामध्ये असणारी परिस्थिती इमॅजिन करा. 80 वर्षाचा आपला राजा अजून पण घोड्यावर बसून जर चलत असेल तर आपल्याला जोश येणार नाही का? येणार ना. पण हा जोश टेम्पररी राहतो मुघलांचा, हा मराठ्यांसारखा नसतो. वर्धन त्या साताऱ्याच्या किल्ल्याला पोचलाय औरंगजेब. कडक बिजे नावाची तोफ आणली, तोफ लावली. औरंगजेब दुर्बिणीतून बघतोय तोफेचा मारा कसा चालू आहे. किल्ल्याच्या पलीकडं आझमची छावणी आहे. इकडून तोफेचा गोळा ओढायचा, आझमच्या बेडरूमच्या बाजूला जाऊन पडायचं. दुपारी आझम झोपला होता, गोळा बाजूला येऊन पडला. आझम उठला, पळत पळत औरंगजेबाकडं, पप्पा एक गलत हो रहा है, कुछ तो जजमेंट गलत हो गया. ती कडक बिजली चलनच गेली. ज्या काही छोट्या मोठ्या तोफा आहे त्या तोफांनी साताऱ्याच्या किल्ल्यावर हल्ला करत होते. दुर्दैव एवढं घाण आहे, साकी मुस्तेद खान लिहून ठेवतो की तो किल्ला तटबंदी नावाला आहे. अख्खे दगड आहेत, कातळे आहेत, किती पण तोफा मारा काही फरक पडत नाही. आणि औरंगजेबाकडे किती वेळ असेल विचार करा. एक दिवशी भाऊ बसलाय, दुपारपर्यंत किती गोळी येतात किल्ल्यावरून मोजत, 90 गोळी आलेत, मोजून ठेवल्या औरंगजेबाने. सकाळपासून 90 गोळी उडवलेत मराठ्यांनी. एक गोळा औरंगजेबाच्या समोरून पडला, फुटला नाही. भाऊनी काय सांगितलं असेल? मराठ्यांसारखे गोळे तयार करा, असे गोळे पाहिजेत. सगळं चालू आहे. आणि एके दिवशी रात्री सहज आपल्या छावणीमध्ये असणाऱ्या काझी अब्दुल्ला का काझी असद नावाच्या का काझीला औरंगजेबाने आपल्या शयन कक्षात बोलवले रात्रीच्या वेळेस. तो काझीच, आता इमॅजिन करा की हा औरंगजेबाची बेडरूम आहे, शयन कक्ष त्याच्या गुलालबारमधले. आपण बेडरूम बोलू, तुम्हाला समजा सोपं जाऊ. इकडून एंट्रन्स आहे, औरंगजेबाचा बेड तिकडे. काझी येतो, मुजरा बिजरा करेल. औरंगजेब म्हणणार या बसा. काझी कोपऱ्यात जाऊन बसला, पर्याय नाही. औरंगजेब उठला, त्या काझी समोर आला, जमिनीवर बसला. हे सगळं लिहिले खाफी खाननी, भीमसेन सक्सेनानी. ते उपस्थित आहेत त्या छावणीमध्ये त्यावेळेस, त्या युद्धाच्या वेळेस, या साताऱ्याच्या पायथ्याला. काझी एका कोपऱ्यात बसलाय, औरंगजेब त्यासमोर मांडी घालून बसलाय. कसं करू, काय करू, अजून किती दिवस? माझी पोरं माझं ऐकत नाहीत, माझे नातू माझं ऐकत नाहीत, मी सरदारांना सांगतो ते मला सिरियसली घेत नाहीत. किती दिवस अजून? काय काय सहन करायचं? किती लढायचं एका म्हाताऱ्याने? काझी काय करत असणार आहे बरं? खालीच मान घालून बसणं असणार, जीव हुजूर करत. तो काझी आहे, हा बादशाह आहे. औरंगजेब रडलाय त्या काझी समोर, लिटरली, या सातारा किल्ल्याच्या पायथ्यात. आणि हे वाक्य आहे तसे लिहिले त्या काफिकांनी. मी काय करू मला समजत नाही, माझे सरदार माझं ऐकत नाहीत, मी माझ्या सरदारांना आदेश देतो पण माझे सरदार त्याच्या विरुद्धच गोष्टी करतात. एवढ्या सोप्या भाषेमध्ये सहज शब्दामध्ये जे लिहिलेलं आहे, असं तर बोलला नसणार आहे ना औरंगजेब. ते शिवाबिया दिले असतील का नाही माहीत नाही, ऐकतच नाही भाऊ. काहीतरी बोललं असेल ना. किती फ्रस्ट्रेट झाला होता औरंगजेब त्यावेळेस. राजाराम महाराज त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले, सातारा किल्ल्याला वेढा घातलेला आहे, औरंगजेब इकडे वेढ्यात अडकलेला आहे. राजाराम महाराज महाराष्ट्रात आले आणि राजाराम महाराजांनी ऑर्डर दिल्या, महाराष्ट्र सोडा, कर्नाटक सोडा, जिंजी सोडा, सगळं जाऊ द्या, आपण उत्तरेत जाऊ. नर्मदा ओलांडायची, उत्तरेत जायचं. आणि त्यावेळेस एक सरदार ज्यानं खूप मोठं नाव केलं तर्राणी साहेबांच्या काळामध्ये, तो म्हणजे नेमाजी शिंदे. आणि तो नेमाजी शिंदे त्यावेळेस नंदुरबारच्या परिसरामध्ये छापा घालतो. आता मला सांगा, हे मराठे प्रत्येक सरदारांनी
मार खाल्लेला आहे मराठ्यांचा प्रत्येकाने. असा खूप क्वचित एखादा सापडेल की त्यानं खाल्ला नसेल. त्यात एक होता हसन अली सय्यद. सय्यद हसन अली, सय्यद हुसेन अली, हे जे दोन सय्यद ब्रदर्स आहेत. शाहू छत्रपतींच्या काळामध्ये मराठ्यांची मदत घेऊन ज्यांनी दिल्लीवर हल्ला केला होता, येसुबाई राणेसाहेबांच्या सुटकेच्यामध्ये ज्यांनी मदत केली, त्यातला हा हसन अली. हा थाळनेर प्रांतामध्ये त्याला अधिकारी म्हणून नेमला औरंगजेबाने. आता थाळनेर कुठं, नंदुरबार कुठं, काही संबंध आहे का जवळपासचा? मराठी आलेत, नेमाजी शिंदे आले, त्यांनी आपलं सैन्य बिन्य घेतलं, त्या नंदुरबारच्या भागामध्ये लढाई बिडाई करायला सुरुवात केली, तिथं त्रास दिला त्या नंदुरबारच्या लोकांना. ठीक आहे ना, जा ना सोडून, मग आपण कशाला जायचं तिथं मारायला? लॉयल्टी लॉयल्टी दाखवण्यासाठी तो हसन अली थाळनेरहून निघाला, नेमाजी शिंदेकडे आला, युद्ध लढायला सुरुवात केली. 2 तासामध्ये नेमाजी शिंदेने त्याला पकडलं की तेच बसवला प्रोटोकॉल. किती देणार भाऊ? पैसे नाहीत, द्यावे तर लागणार, त्याशिवाय मित्र जाणार नाही. नेमाजी शिंदे काय सोडायला तयार नाही आहे. तो मला एक काम करू, माझ्याकडं आत्ता 80,000 आहे, 80,000 देतो. नेमाजी शिंदे म्हणले नाही, मी आलतो ना नंदुरबारला, माझा चालला होता ना कार्यक्रम, तुला मदतीची गरज होती का? तुझ्यामुळे माझं नुकसान झालं आहे, 2 लाख रुपये पाहिजे. आम्हाला एवढे पैसेच नाहीत माझ्याकडं, माझी मालमत्ता विकून सगळे एकत्र केलं तर 80,000 रुपये होतात माझ्याकडे, मी 80,000 देतो. नेमाजी शिंदे म्हणले नाही, जमणार नाही. म्हणलं वरची 1,20,000 इन्स्टॉलमेंटमध्ये भरतो, बजाज फायनान्स. नाही जमणार, इन्स्टॉलमेंट पण नाही, एक रकमी कॅशमध्ये पाहिजे, नो रेकॉर्ड. हसन अली म्हणलं ठीक आहे, काम करू. नंदुरबारमध्ये मुघलांचे बरेचसे सरदार आहेत, बरेचसे जागीरदार आहेत, बरेचसे व्यापारी आहेत, मी त्यांच्याकडून पैसे घेतो, तुला आणून देतो. चिठ्ठी पाठवली नंदुरबारच्या सगळ्या व्यापाऱ्यांना. व्यापारी म्हणले तू पण येऊ नको, पैसे पण मागून नको, तिकडं जरा. आता मजा अशी झाली की हसन अलीचाच इगोड झाला, मराठे बाजूला, हसन अलीचाही गोड झाला इथं. आणि हसन अली नेमाजी शिंदेसमोर एक वेगळी ऑफर ठेवला आणि तो म्हणला की एक काम करा, मला आत्ताच सोडा, मी नंदुरबारमध्ये जातो, 2 दिवस राहतो, तुम्ही 2 दिवस नंदुरबारला वेढा घाला, 2 दिवसानंतर मी किल्ला उघडतो, नाटकीची लढाई करू, आत घोषण करा म्हणला कार्यक्रम काय करायचं आहे. नेमाजी शिंदे म्हणले ठीक आहे, असं बी धोका दिला तरी तुला मारणार आहे, नाही दिला आमचाच फायदा आहे, सगळीकडून आम्ही सेफ आहे. ठीक आहे म्हणले. मराठ्यांनी सोडला हसन अलीला. हसन अली गेला नंदुरबारच्या किल्ल्यात, किल्लेदारांनी केलं स्वागत. दुसऱ्या दिवशी नेमाजी शिंदे सैन्य निघून नंदुरबारच्या किल्ल्याला वेढा घालून बसले. सगळे व्यापारी वगैरे घाबरले. 2 दिवस वेढा आपला चालला, तिसऱ्या दिवशी दरवाजा उघडण्यात आला, मराठी लढायला सुरुवात केली. लढाई राहिलीला मराठी घुसले व्यापाऱ्यांच्या घरात. दाखवायला कोण? हसन अली. सगळं झालं. 1,20,000 पाहिजे तर मराठ्यांना 1.5 लाख रुपये मिळाले, एक्स्ट्रा आले ना पैसे. हसन अली गेला भेटायला, भाऊ थोडे जास्त आलेत. माझी शिंदे म्हणले मग थोडे मला दे की, मला मदत केली. नाही दिली मराठ्यांनी. ह्यानं पण नंदुरबार लुटलं आणि 3,000 रुपये घेतले. हे लढणार मराठ्यांसोबत. औरंगजेबाची परिस्थिती एवढी विषण्ण झाली होती की तो कंटाळला होता. त्याला काही करून उत्तरेमध्ये जायचं होतं, काही करून हा महाराष्ट्र सोडायचा होता. याच दरम्यान त्याला एक गोष्ट कळली, छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आहे, त्याचं निधन झालं आहे. आणि राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाच्या छावणीमध्ये खूप मोठा उत्सव, खूप मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. औरंगजेबाने सांगितलं की परमेश्वराने त्याच्या लेकरांवर उपकार केले, त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव केला आहे. सगळे सरदार एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तरी खाफिकांनी सगळं लिहून ठेवले. खाफिकांनी काय म्हणतो, या मूर्खांना अजून माहीत नाही की परमेश्वराच्या मनात काय. ज्यांना आपण शूद्र आणि दुबळे समजतो त्यांनी काय पुढं पराक्रम केला याची यांना कल्पनाही नसावी, कारण अल्लाच्या मनामध्ये काय असते याची कल्पना सामान्य लोकांना नसते. पुढं तेच झालं. राजाराम महाराज गेले, लहान पोरं, विधवा बायको, दुसरा छत्रपतीचा मुलगा माझ्या ताब्यात आहे, कोण माझ्या विरोधामध्ये उभं राहणार, मराठ्यांना मी मुळापासून उखडलं आहे, असं इकडे औरंगजेबाने मला सुरुवात केली. दुसरीकडे ताराणी साहेबांनी पदर खोचून तलवार हातामध्ये घेतली. परत औरंगजेबाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल इज रिअल. हे सगळं चालू असताना औरंगजेबाच्या मनामध्ये एक विचार आला, आपण आता कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. तंजावरच्या भोसल्यांना बोलवलं. रायबांजी भोसलेला 6,000 मनसबदारी दिली, जी मनसबदारी केवळ मुघलांच्या राजपुत्रांना मिळते. आणि ती मनसबदारी घेऊन या शाहू महाराजांसोबत 2दा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला. ते काय सक्सेसफुल ठरलं नाही. रायबांजी भोसलेंनी औरंगजेबाकडून पैसे घेतले, मुघलांना डबल क्रॉस केलं.
आणि रायबांजी भोसलेच्या मार्फतसुद्धा हा मध्यस्थीचा प्रयत्न फसला. औरंगजेब 1682मध्ये दख्खनीत उतरला होता 3 वर्षात दख्खन जिंकून घेण्यासाठी. 1707पर्यंत दख्खनीमध्ये राहिला. मराठ्यांनी त्याला शेवटपर्यंत मारला नाही, पण त्याला जिवंत राहण्यासाठी कुठलं कारणही सोडलं नाही. मराठ्यांनी गाजवलेला हा जो पराक्रम आहे याला आपण स्वातंत्र्यसमर म्हणतो, पण हा जेवढा स्वातंत्र्यसमराचा भाग आहे एवढा हा मराठ्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न होता, ज्याच्यामध्ये मराठी 100% खरे उतरले. कारण त्यावेळेस नेतृत्व करत होते राजाराम छत्रपती, ताराराणी साहेब, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, हनुमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे आणि इथला एकूण एक मराठा. आणि आजचा हा कार्यक्रम त्याच छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणी अर्पण. धन्यवाद. फक्त एक विनंती आहे, 2 मिनटं फक्त बसून राहा. आपल्याला खूप उशीर झाला आहे. मला माहिती आहे की मागच्या 2 तासापासून माझी बडबड तुम्ही कॉन्स्टंटली ऐकताय. आता बऱ्याच जणांचे डोळे दिसत आहेत मला, किती जण झोपले होते ते पण कळतं आहे. तर एक 2 मिनटं थांबा, एक फोटो घ्यायचा सगळ्यांसोबत. आणि स्वतः संभाजीराजे इथं आलेत एवढ्या लांबून प्रवास करून, तर माझी त्यांना पण विनंती आहे की त्यांनी एक 2 मिनटं तरी सगळ्यांसोबत संवाद साधावा. राजे, आपण कृपया मंचावर यावं. हे मला काही शब्दच नाही आहेत कीर्तनपुरींचं कसं कौतुक करायचं. माझ्या जीवनातसुद्धा असा शो म्हणा किंवा असं जे लेक्चर म्हणा हे माझ्यासाठी अविस्मरणीय. माझ्या जीवनात मी कोणाचं ऐकायला गेलो नाही, मला माहीत नाही, पण आज योगच होता. आणि तेही शिवाजी महाराजांच्यापासून, संभाजी महाराजांच्यापासून, राजाराम महाराज आणि ताराबाई राणी साहेब. आणि माझं सौभाग्य हे आहे की त्यांच्या घरात माझा जन्म झाला आहे आणि ते राजाराम महाराजांच्या लाईनमध्ये. आणि आज तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, स्मृतिदिन आपण साजरा केलाच. आणि त्याच दिवशी हे ऐकायला मिळालं, याबद्दल मी केतनचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला आग्रहाने मला बोलवलं. आणि खरोखरच मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातो, पण आज खास नुसतं केतनपुरींचं ऐकण्यासाठी मी त्यावर. आणि मी ऐकून एवढा भारावून गेलो की तुमचं ज्यावेळी तुम्ही आम्हाला संबोधित करत असताना मी तुमचे सहकारी, काय ना तुमचं, चिन्मयांना मी बोलून घेतलं. आणि चिन्मयांना सांगितलं की पुण्यात हा शो होते चांगली बाब आहे, पण खऱ्या अर्थाने राजाराम महाराजांचं म्हणा किंवा ताराबाई राणी साहेबांच्या राजधानीत हा शो होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती सगळी जबाबदारी ही आमची असणार आहे. आणि मला वाटतं 6 जूनच्या नंतर जर कीर्तननी परवानगी दिली, त्यांच्या सहकार्याने परवानगी दिली, तर कोल्हापूरमध्ये एक मोठा भव्य शो आपण निश्चित करू. तुम्ही मगाशी म्हटलं की 1 वर्ष करणार नाही, पण त्याच्यात केव्हा ती छत्रपतींचा एक वेटो असतो आणि तो वेटो मी वापरतो. आणि 1 वर्ष नाही, 1 वर्षात एक शो अनेकदा करा कोल्हापुरात, आणि मग तुम्ही नंतर 1 वर्षानंतर तुम्ही तो शो पुढे घेतलं तरी चालेल. पण परत एकदा आपणसुद्धा, म्हणजे मी केतना नेहमी सांगतो की कुठली गोष्ट इझी नाही करायची, कुठली गोष्ट फुकट नाही करायची. आणि स्वतःच्या पायावर जर उभारे असेल, धाराशिवमधून मी परत घरी जाऊन आलो, धाराशिव सोडून आज इथं स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हा मुलगा इथं आला आहे. आणि कुठली गोष्ट फ्री नाही करायची. आज मगाशी मी एंटर करताना सुद्धा म्हटलं, बाबा आम्ही किती जण सांग बाबा, आमची सुद्धा तिकीट काढायचे. आणि म्हणून तिकीट काढूनसुद्धा, तिकीट पैसे महत्त्वाचे नाहीत, पण शो करायचा असेल सुद्धा त्याला काहीतरी एक प्रोफेशनलिझम यायचं असेल तर ते तिकीट काढावं लागते आणि तिकीट काढून यावं लागतं. आणि म्हणून मी त्यांना नेहमी बोलून दाखवतो. आपण सुद्धा एवढे श्रोते सगळे, आपण मोठ्या मनाने आला. एका होतकरू मुलाला ताकद, एका होतकरू मुलाला एक आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दर शोला तुम्ही एवढं हाऊसफुल होते आणि एवढं लहान, दुसरा शो आहे नुसता,
पुढं आणि 10 वर्षात काय होणार आहे हे मी आत्ताच बघायला लागलो आहे. आणि म्हणून पुढच्या वतीनं केतना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच करत जावं. माझी कुठेही मदत लागली, कुठेही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मदत लागली तर मला निश्चित सांगा. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मला मनापासून तुमचं कौतुक करायचं आहे की अनेक मोठ्या मोठ्या वक्त्यांची नावं ऐकले, पण जी स्टोरी सांगण्याची जी तुमची पद्धत आहे, जी मांडणी आहे, किंबहुना कुठल्या वेळी सिरियसनेस, कुठल्या वेळी तो हसमुख चेहरा करायचा, मग त्याला थोडं आत्ताच्या राजकीय थोडंफार पॅनल म्हणा हे म्हणा ते बॅलन्स करायचं, ते खरोखरच ते नॅचरलपणा आहे. हा नॅचरलपणा असंच ठेवा. आणि सध्या माझे आणि केतनची नेहमी सहवास होता आणि वेगवेगळ्या विषयावर मी सुद्धा असं मंत्रमुग्ध होऊन जातो की बाबा हे काय एवढं पाठ कसं. आज आम्हाला कुठेतरी भाषण करायचं म्हटलं तरी, स्पेशली ऐतिहासिक भाषण करायचं असलं मला 10 विचार करावा लागतो. बाबा चुकीचं काही स्टेटमेंट जाऊ नये म्हणून मी विचार करतो. आजही मी विचार करतो. म्हणजे उद्या राज्याभिषेक सोहळ्याचं 6 जूनला भाषण आहे तर एक नाही मी 4दा माझ्या डोळ्यासमोर जाते, बाबा डेट चुकायला नको, इतिहासाचा संदर्भ चुकायला नको, किंवा काहीतरी ओघात काहीतरी बोलून, जसं राजकारणात भाषणात काही चालतं खोटं म्हणजे आपण रिटर्न बोलू शकतो पण इतिहासात बोलू शकत नाही. पण हे असं कधी वाटतं बाबा कीर्तना रेटा लागलाय का. आणि आज तोपर्यंत सांगतो नाही हे रेफरन्सेस आहे. आणि म्हणूनच मनापासून तुमचं अभिनंदन, मनापासून कौतुक. 2 मिनटं फोटो घेऊ आणि मग आपण घरी. येस, फक्त एक विनंती आहे, मागच्या वेळेस मी सांगायचं विसरलो, आता मोबाईल बाहेर करा आणि टॉर्च लावा. मला पण तसा फोटो पाहिजे.